कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, कुंडलिकावरदी हरिंद्रोल श्री ज्ञानदेव तुकाराम, विनायकं गुरुनौमि साकरे नाम विश्रुतं, येषां चरणसान्निध्यात् जीवा मुक्ता भवन्ति, साकरे वंशविख्यातं ज्ञानदानपरायणं, विनायकं गुरुं वन्दे गोवन्दे मुक्तये, ज्ञानप्रतापविलसतवचनामृतं च अद्वैतभावपटुता हितबुद्धिरस्य, ज्ञानेश्वरस्तु भगवान् अवतीर्णयो श्रीरङ्गनाथ गुरुराज नमस्तुभ्यं। भ्रांतीपासून हिरतले, गुरुवाक्य मन धुतले, मग आत्मस्वरूपी घातले रोवणिया. काय सांगतात ज्ञानेश्वर महाराज या ओळीमध्ये? महाराज सांगतात, ज्ञानेश्वर महाराज सांगतात की माझे जे श्रीगुरु आहेत निवृत्तीनाथ, त्या निवृत्तीनाथांनी मला भ्रांतीपासून सोडवलं. कारण त्या निवृत्तीनाथांनी मला जे काही महावाक्य सांगितलं, त्या महावाक्यानं माझं मन धुतलं. मन धुतलं शब्दाचा अर्थ मनामध्ये असलेला जो अज्ञानाचा मल आहे, तो अज्ञानाचा मल निवृत्तीनाथांनी जे मला महावाक्य सांगितलं, त्या महावाक्यानं अज्ञानाचा काय गेला? मल गेला. आणि अज्ञानरूपी मल गेल्यामुळं माझं मन कसं झालं? स्वच्छ झालं. आणि मन स्वच्छ करून, मन स्वच्छ झाल्यामुळं माझी भ्रांती गेली. भ्रांती जाऊन मन स्वच्छ झालं. आणि महाराज सांगतात की भ्रांतीपासून हिरतले, गुरुवाक्य मन धुतले, मग आत्मस्वरूपी घातले रोवणीय किंवा हरुणीय. आता मन महावाक्यानं अज्ञान निवृत्त केलं, म्हणजे मन शुद्ध झालं. आणि नंतर मन बी आत्मस्वरूपात घातलं, म्हणजे मनही शिल्लक ठेवलं नाही. काय ठेवलं नाही? मनही शिल्लक ठेवलं नाही. म्हणजे शुद्ध झालेलं मन पण शिल्लक ठेवलं नाही. म्हणजे अज्ञान निवृत्त झालं. महावाक्यानं अज्ञानाची काय झाली? निवृत्ती झाली. आणि अज्ञान निवृत्त होऊन त्या मनामध्ये जीव ब्रह्मा ऐक्य ज्ञान झालं. काय झालं? हां. मग आता जीव ब्रह्मा ऐक्य ज्ञान कुठं झालं? मनातच झालं ना. महाराज म्हणतात ते मन बी शिल्लक नाही ठेवलं गुरुंनी, ते आत्मस्वरूपी घातले हरुणीया. ते काय केलं? आता आत्मस्वरूपात घातलं, म्हणजे आत्मरूप केलं. मग ते मन जर आत्मरूप झालं म्हणजे मन नाही राहिलं.
मन नाही राहिलं म्हणजे मनात झालेलं जीव ब्रह्मा ऐक्य ज्ञान बी नाही राहिलं. मग खाली काय राहिलं तर केवळ ब्रह्म राहिलं, म्हणजे केवळ अद्वैत राहिलं. द्वैत राहिलं नाही, आणि द्वैत राहिलं नाही म्हणून दुःख राहिलं नाही. आता जे केवळ असलेलं अद्वैत स्वरूप निवृत्तीनाथांच्या वाक्यानं मला कळालं. म्हणून महाराज इथं म्हणजे गुरुच्या वाक्याने काय होतं ह्या उवीतून महाराज सांगतात की ह्या सगळ्या द्वैताची काय केली त्यांनी, निवृत्ती केली. म्हणजे भ्रांती घालवली. भ्रांती घालवण्याकरता भ्रांतीला कारण काय होतं, अज्ञान होतं. तो अज्ञानाचा मल घालविला. अज्ञानाचा मल ज्या मनात होता ते मनही घालवलं, ते आत्मस्वरूपात घालवलं. कारण मनाला अस्तित्व आत्म्याचं आहे, मनाला अस्तित्व नाही असं करून खाली राहिलं ते परमात्म्याचंच अस्तित्व आहे असं मला निवृत्तीनाथाच्या वाक्याने कळालं. म्हणून माझं कायमचं काय गेलं, दुःख गेलं, द्वैत गेलं. कारण जोपर्यंत द्वैत आहे तोपर्यंत दुःख आहे. सगळ्या जीवाला जे दुःख आहे, मग आता निवृत्तीनाथांच्या वाक्यानं ज्ञानेश्वर महाराजांचं द्वैत निवृत्त झालं, म्हणजे दुःख निवृत्त झालं, अद्वैत लक्षात आलं. त्याचं आपण जर चिंतन केलं तर आपल्या पण लक्षात येईल आपल्या ठिकाणी असलेली द्वैत भ्रांती. कोणची भ्रांती? हा, ती द्वैत भ्रांती ज्ञानेश्वर महाराजांच्या वाक्यानं जाईल. त्या वाक्याचा आपण काय करू, चिंतन करू. कारण सगळ्या जीवाला द्वैताची काय आहे, भ्रांती आहे. वस्तुस्थितीनं काय नाही, वस्तुस्थितीनं द्वैत नाही, पण द्वैताची काय आहे, भ्रांती आहे. मग जोपर्यंत द्वैताची भ्रांती आहे आणि द्वैत भ्रांतीमुळं दुःख आहे, स्वरूपानं दुःख नाही, पण द्वैत भ्रांतीमुळं काय आहे, दुःख आहे. म्हणून जोपर्यंत भ्रांती जात नाही जीवाची तोपर्यंत दुःख जात नाही. स्वरूपानं जरी नसलं तरी भ्रांतीनं आहे ना. कशानं आहे ते, आणि भ्रांती आहे तवरक आहेच. हा, कारण भ्रांती कोणाला आहे, भ्रांतीला जरी म्हणजे भ्रांतीनं जे असतं ते नसतंच गृहीत धरा, पण भ्रांती कोणाला आहे, ज्याला जो अस्तित्व रूप आहे त्याला. मग आता त्याचंच अस्तित्व भ्रांतीला आहे का नाही, म्हणून भ्रांतीत बी काहीतरी अस्तित्व आहेच का नाही. आता आणि मग भ्रांतीत अस्तित्व आहे म्हणल्यावर दुःख आहेच का नाही. आता म्हणून आहेच. म्हणून भ्रांती आहे तोपर्यंत 184चं जन्म मरणाचं दुःख आहेच. ते जेव्हा येऊ भ्रांतीतला अस्तित्व काढून घेईन, तिला भ्रांती म्हणीन, मग तेव्हा नाही, पण तवर खरंच आहे ते. कारण ते म्हणतात, काही लोक म्हणतात ना, अहो मग वस्तुस्थितीनं दुःख नाही ना, मग खोटं दुःख आहे ना, मग राहू दे ना खोटं दुःख. ते खोटं दुःख नाही, ते तो आहे म्हणायलाय ना, ते खरंच आहे. समजा एखाद्याला दोरीवर सर्पाचा भ्रम झाला. काय झाला, भ्रम झाला. मग आता जवळ त्याला दोरीचं अस्तित्व कळत नाही तोपर्यंत सर्पाचा भ्रम राहणार. मग तो जवळ त्याला दोरीचं अस्तित्व कळत नाही तवरक तो सर्प आहे म्हणणार.
आणि जवरक सर्प आहे म्हणणार तवरक तो आहेच. आता त्या सर्पाला बी बिचाऱ्याला काहीतरी अस्तित्व आहे ना. त्याला नाही म्हणा अस्तित्व फुसकऱ्या कष्ट टाकायला मग तो बगर अस्तित्वाचा फुसकऱ्या कसा टाकेन ते. मग बगर अस्तित्वाचा आकार कुठून आला त्याला, बगर अस्तित्वाच्या क्रिया कुठून आल्या त्याच्यात, म्हणजे त्याला बी काहीतरी अस्तित्व आहे. हा मग आता त्याला बी अस्तित्व दोरीच आहे ना. कोणाचं आहे? हा दोरीच आहे. मग जवरक दोरीचं अस्तित्व दोरी रूपानं कळत नाही तवरक दोरीचं अस्तित्व सर्पाला आहे. म्हणून तवरक सर्प खराच शेटू. जवरक दोरी कळत नाही तवरक सर्प खराच आहे, खोटा नाही. हा हा जेव्हा दोरी कळन मग खोटा, पण तवरक हा खराच आहे. ते म्हणतात नाही बी देव कळाला तर मग समजा ज्याला नाही कळाला त्याला बी जन्म मरण नाही. नाही म्हणजे ज्याला परमात्मा कळाला त्याला जन्म मरण नाही. खोटं आहे म्हणता तुम्ही, त्याला तर नाहीच. पण मग खोटंच आहे म्हणल्यावर यायला बी देव नाही कळाला तर खोटंच आहे ना. यायला नाही खोटं. ज्याला दोरी कळाली त्याला सर्प खोटा, पण ज्याला दोरी कळत नाही त्याला त्याला नाही खोटा, त्याला खरंच आहे तो. तस जवरक भ्रांती जात नाही तवरक जन्म मरण खरंच आहे. म्हणून जीवाला मरणाचं दुःख खरंच आहे. नुसतं मरणाचंच नाही तर पुन्हा जन्माचं बी आहे. नुसतं जन्माचंच नाही तर 184ला फिरण्याचं बी आहे. आणि इतकं जर दुःख आहे म्हणजे जीवाला तर हे पुढं पुढं सरकार आहे. खुशीबाई सरका पुढे बस. जीवाला तर काय नको आहे, दुःख नको. काय नको आहे? थोडं बी दुःख नकोय जीवाला. म्हणजे डास डासणे इतकं सुद्धा दुःख नकोय. तर गर्भवासात 9 महिने 9 दिवस नाकी तोंडी कुर्मी किडे इतकं दुःख भोगावं लागतं. म्हणजे आता थोडं बी दुःख जीवाला नको हे, आणि एवढं दुःख भोगावं लागत आहे. आणि पुन्हा एका जन्माचं नाही तर अनेक जन्माचं. पुन्हा जन्माचंच नाही तर फिरण्याचं बी आहे. काय ते फिरणं म्हणजे काय साधी गोष्ट आहे का तुमच्या मने? आता हे शरीर जेव्हा सुटत तेव्हा सुटताना बी दुःख आहे. काय आहे? हा. आणि सुटलेलं शरीर जवरक मिळत नाही तवरक बी जीव शरीर मिळण्याकरता परेशान असतो. असतो तो शरीर मिळवण्याकरता परेशान असतो. हा. कारण तो ह्या संसाराच्या वासना घेऊन गेलेला आहे. काय घेऊन गेलेला आहे? कारण त्याला वाटत असतं की ह्या संसाराच्या म्हणजे शब्द स्पर्श रूप रस गंध ह्या विषयाच्या भोगात सुख आहे. कशात सुख आहे? भोगात सुख आहे. आणि त्याला तर काय भोगायचंय? आता सुख भोगायचंय. हे सगळं मिळलं ना त्यानं. पण आता भोगायतानाच संपलं. काय संपलं त्याचं? ते भोगायतन बिघडलं ना ते शरीर. मग हे भोगायतन संपलं म्हणजे हे सुटलं. मग सुटताना त्याला हे सोडा वाटत नाही.
काय वाटत नाही? सोडा वाटत. शरीर सोडताना सोडा वाटत नाही. काहून सोडा वाटत नाही? तर त्याला वाटतं ना हे सुटल्यावर मला रूप पाहता येणार नाही, गंध ऐकता येणार नाही, म्हणजे गंध घेता याचं सुख घेता येणार नाही ना. मग आता हे तर मला घ्यायचं होतं, आता सगळं मिळवलंय म्या, आणि हे तर मला आता भोगायचं होतं, आणि काय सुटायलंय? शरीर सुटायलंय. मग त्याला सोडा वाटत नाही आणि सोडा लागत आहे. अशा वासनेत त्याचं काय सुटतंय? शरीर सुटतंय. मग आता हे असं शरीर सुटलं की त्याला वासना राहते आता, आणि मग त्या वासना घेऊन फिरत होते. काय घेऊन फिरत आता? ते वासना घेऊन फिरत होते. म्हणजे वासना घेऊन कशासाठी फिरत? की ते शरीर मिळण्याकरता दुसरं. पण आता त्याला केव्हा शरीर मिळन? जेव्हा त्याच्या संचितात जे कर्म आहे ते प्रारब्ध होऊन भोग द्यायला जेव्हा पुढे येईन तेव्हा शरीर मिळेल. शास्त्र असं सांगत, जे काही संचित आहे हा. ते प्रारब्ध होऊन पुढे येईल. हा, भोग द्यायला पुढे येईन तेव्हा त्याला शरीर मिळेल. तवरक त्याला शरीर नाही मिळणार. कारण शास्त्र बी असं सांगतं की जीवाचं आजचं प्रारब्ध आहे ना ते भोगून संपल्यावर त्याला झोप लागते, आणि दुसऱ्या दिवशीचं जे प्रारब्ध आहे ना, संचितातलं जे प्रारब्ध आहे ना ते भोग द्यायला जेव्हा समोर येतं तेव्हा त्याला जाग येतो. बापरे. असं कधीच. प्रारब्ध भोगून संपलं तेव्हा हा, झोप ते लागली. दिवसभराचं तितकं तेच. हा, तेव्हा ती झोप लागली. हा आणि पुन्हा प्रारब्ध भोगायला पुढे येईल हा तेव्हा जाग येते. हा, त्या संचितातलं तेव्हा मग ते त्याला जाग येते. येते. तसं मग आता हे शरीर केव्हा संपत माहितीये का? हे शरीर मिळालं ना आपल्याला, हे कशामुळं मिळालं? संचितात जे काही साठा होता कर्माचा ते भोग द्यायला पुढं आला. जेवढा भोग द्यायला पुढं आला की मग हे शरीर मिळालं आपल्याला ते भोगण्याकरता. काय मिळालं? हे शरीर मिळालं. मग आता जेवढा प्रारब्धामध्ये भोगाचा साठा होता तेवढा आता भोगून काय झाला? संपला. ते भोगून संपला की हे भोगायचं ना आटपलं, हे सुटत मग शरीर. कारण आता भोगायलाच काही शिल्लक राहिलं नाही, तर हे कशाला राहीन आता? नाही, मग हे संपत तवा. मग हे संपलं की मग संचितात अजून बरंच कर्म असतंय, पण ते जवरक पुन्हा पुन्हा भोग द्यायला पुढं येत नाही त्याच्यातला काही भाग, तवरक दुसरं शरीर मिळत नाही जीवाला. आणि याला तर वासना असतात भोगाच्या, मग ते वासना घेऊन फिरत काय होतं त्या? हा, जसं एखाद्याचं लग्न झालं, 4-2 वर्ष झाले की त्याला मुलाची वासना असते. कशाची वासना असते? हा, मुलाची वासना असते. पण आता ते तिकडं काही बिघाड असेल कोणाच्या शरीरात, मग ती जवरक बिघाड दुरुस्त होत नाही तवरक पोरग होत नाही. पण तवरक हे पोरासाठी परेशान असतं ना, होत नाही तवरक बी परेशानच आहे. कारण वासना कशाची याला? पोराची आहे. मग ते वासना घेऊन बेजार, हे प्रयत्न कर, ते प्रयत्न कर, ते प्रयत्न कर. जेव्हा पोरग होईन तेव्हा मग ते पोरग व्हायच्या वासनेत ती जरी संपली, पण आता ते पोरग झालं त्याची सोय लावू नये आता. तसं मग हे जीवाला जवरक शरीर मिळत नाही तवरक तर भोगाच्या वासना घेऊन गेलंय ते. मग आता जवरक मिळत नाही तवरक त्याला भोग होत नाही, तर मग तवरक ते भोगाच्या वासना घेऊन फिरत. पण त्याचा काय लागत नाही? नंबरच लागत नाही, कारण प्रारब्धच नाही त्याच्या ह्याच्यात अजून पुढं आलेलं संचितातलं. मग जेव्हा ते पुढं येईल तेव्हा काय मिळतं? शरीर मिळत. हा, आणि ते बी मिळालं तर हे नाही मिळत पुन्हा आता मनुष्य देह. हा, ते मनुष्य देह पुन्हा नाही मिळणार.
कारण मनुष्य देह कधी मिळतो? अरे आपल्या संचितामध्ये आपण निष्काम कर्म केला असायला पाहिजे. निष्काम ईश्वराची उपासना, निष्काम सकाम म्हणजे निष्काम कोणचं कर्म? विहित कर्म. शास्त्रानं सांगावं असं काही पुण्य कर्म केलेलं असं ना आपण निष्काम पुण्य. कोणचं पुण्य? हा. आणि त्या निष्काम पुण्य आपल्या संचितात जमा झालं. ते निष्काम पुण्य जेव्हा भोग द्यायला पुढं आलं तेव्हा हे मनुष्य देह मिळाला आपल्याला, उग नाही मिळाला तो. मग आता ते निष्काम कर्म, ती निष्काम भक्ती उपासना ते भोगून संपलं. आता हे कशा करता मिळालं होतं? हे परमात्मा प्राप्ती करता. कारण निष्काम उपासना केली ती परमात्मा प्राप्ती करता. म्हणून कधीतरी आपण अशी उपासना केली असन ईश्वराची, कधी पुण्य केला असन परमात्मा प्राप्ती करता. या बसा. म्हणून आपण इथं जे आलो हे परमात्मा प्राप्तीच्या वासना घेऊन आलेलो आहेत. आपण काय घेऊन आलो? परमात्मा प्राप्तीच्या वासना घेऊन आलो. हा. मग इथं आलो परमात्मा प्राप्ती करता. इथं ईश्वरानं देह दिला कशा करता? परमात्मा प्राप्ती करता. काऊन दिला? याला पाहिजे होता म्हणून दिलाय. तो देण्यात स्वतंत्र नाही. तू मला पाहिजे का? ईश्वर कोणताच देह देण्यात स्वतंत्र नाही. ईश्वर जर देह देण्यात स्वतंत्र राहील तर तो दोषी होईल की याला असा का दिला, त्याला तसा का दिला, दिलाच का? हा. मग आता का दिला? मनुष्य देहच का दिला? त्याला पाहिजे होता म्हणून दिला. नुसता पाहिजेच होता नाही तर त्यानं तो पाहिजे होता म्हणून प्रयत्न पण केलेले होते मिळवण्याकरता, म्हणून दिला. नाही तर नुसत्याच वास नाही तर प्रयत्न नाही केला तरी नसता दिला. पण प्रयत्न बी केलाय त्यानं. मग प्रयत्न बी केलाय, वासना बी येता न देईन तर तो गुन्हेगार होईल. याला पाहिजे, त्यानं प्रयत्न बी केले त्यासाठी आणि तरी तो देईन. मग अन्याय होईन का नाही त्याच्यावर? द्यावाच लागतो त्याला. मग आता इतर शरीरातले जीव आहे त्याला डुकराचा भेटला, कुत्र्याचा भेटला, त्याला काऊन द्याला त्यानं? त्याला मनुष्य ते काऊन नाही द्याला? कुत्र्याचाच काऊन द्याला? त्याला तशा वासना होत्या म्हणून. नुसत्या वासनाच होत्या असं नाही तर त्याच्यासाठी त्यानं प्रयत्न बी केले होते म्हणून. कायसाठी? मिळावं म्हणून, हा. ते देह भेटण्यासाठी प्रयत्न बी. म्हणून ते आपणच केलेल्या कर्माचं फल येते. डुकराचा देह कशाचं फल येते? आपणच केलेलं कर्म. हा, ते आपणच मागून घेतलेला आहे तो. आपणच ते असं मोराडीत तोंड घालायसाठी काम करून ठेवलेले आहेत, कर्म करून ठेवले ते. बघा म्हणजे मग आता चला म्हणजे ते म्हणते ना असं कस काय? आपण कशाला तसे कर्म करू? त्याच्यासाठी मागणी कशाला मागा डुकरा कुत्र्याच्या जन्माची? म्हणजे तर महाराज म्हणते जर तुम्ही केलं नसतं तर मिळालंच नसतं ते. हा, कारण हा मनुष्य देह कशा करता आहे? परमात्मा प्राप्ती करता. संसार करण्याकरता नाही. हा आपण मागच्या जन्मात मागितला बी होता, प्रयत्न बी केले होते म्हणून ईश्वरानं दिला. म्हणून दिले इंद्रिये हात पाय कान, डोळे मुख बोलाया वचन, जेणे तू जोडशी नारायण नासे जीवपणा बवरो. अशी साधन सामुग्री ईश्वरानं दिली. आता ती मागितली बी होती, वासना बी ठेवल्या म्हणजे प्रयत्न बी केलते, कर्म बी केलते तसे,
आणि त्याच्यामुळं त्या बिचाऱ्यानं दिली बी. आता ज्याच्याकरता दिली, ज्याच्याकरता तुम्ही प्रयत्न केले, ज्याच्याकरता मागितलं ते काम करून घ्या. आता तुम्हाला परमात्मा प्राप्ती करून घेता येते. आणि एकदा परमात्मा प्राप्ती करून घेतली म्हणजे वासना संपल्या आणि कर्म बी संपलं. काय संपलं? परमात्मा प्राप्ती झाली की वासना राहत नाही. तर आणि वासनात नाही राहिल्या तर कर्म बी नाही, काही करायचंच नाही. काही वासना येतात म्हणून त्या वासनेची पूर्तता करण्याकरता काहीतरी काम करावं लागत. वासनात नसल्यावर कशाला रिकाम बेजार होईल माणूस? वासना बेजार करतात ना, त्या का गपचीप राहू देतात का? वासना काहून झाल्या? ते झाल्या ना सुखासाठी कशाच्या कशाच्या तरी. पण आता याला परमात्मा प्राप्ती झाल्यावर, कारण तो पूर्ण सुख झाला, सुखरूप झाला. आता त्याच्या ठिकाणी काय नाही, दुःख नाही. मग आता त्याला वासना बी नाहीत तर कर्म बी नाही. आणि त्याला वासनाच नाही तर, आणि त्यानं काही कर्मच केले नाही तर त्याला देईल कशाला मग? आता मग त्याला काहून नाही मिळत देह? त्याला वासना नाहीत राहिल्या तर कशाला मिळेल? आता त्याला वासना बी नाही राहिल्या आणि त्याच्यासाठी प्रयत्न बी नाही केला म्हणजे त्याला काहून नाही राहिलं? त्याचं काम झालं. आता म्हणून तर महाराज म्हणले जन्म घेणे लागे तिची झाली अंगी हरिरूप. ती वासना नाही राहिली, तीच हरिरूप झाली. आता तर मग कशाला जन्म मिळत? म्हणून आता मनुष्य देह मिळाला ना, एवढं काम करता येतं. आणि इथं काम करून ही येरझार संपविता येते. आता काय करता येते? येरझार संपविता येते. पण आता आपण आलो त्याच्याकरता, पण आता इसरलो नाही तर आल्यावर कशा करता आलो म्हणून. आलो त्याच्याकरता बर का. पण आता याने काय केलं? ह्या सगळ्या लोकांनं आलो आपण त्याच्याकरता, पण यायनं संस्कार टाकले की तुम्ही आता काय करी जा, हे करी जा. काय करी जा, हे करी जा. करा इकडे वाढावे संतानन ग्रही व्हावे, हे कार्यक्रम चालू करा. याच्याकरता दे, कशाकरता? हा, याच्याकरता येते. याच्यात कल्याण आहे, याच्यात सुख आहे जीवाला. असं कोणी सांगितलं? हा. मग आता आलो गंज आपण त्याच्याकरता, पण ये ना हे शिरवलं आता डोक्यात सगळ्यानं. आणि आपण अज्ञान होतो, आपल्याला माहित नसल्यामुळं. जरा मोठा झाल्यावर ये ना जर शिकवलं नसतं तर मग विचार केला असता कशाला आलो, काय आलो, कोणाला विचारलं असतं, मग सांगितलं असतं. ते ना की संतानं सांगितलं असतं की सांगितलं असतं ज्याला माहिती आहे की मनुष्य देह परमात्मा प्राप्ती करता मिळाला, त्याच्यात कल्याण आहे, आपण पटकन कामाला लागला असतो. पण ये ना असं घातलं ना आपल्या डोक्यात लहानपणापासून, आणि ते झालं मग पक्क. काय झालं? आणि आपला याच्यावर विश्वास, मग त्याला पक्क करून टाकलं ते आपल्या डोक्यात. ते हे की सुख कशात आहे? संसारात. काय केलं पाहिजे? संसारच केला पाहिजे. हा. आणि तो चांगला कुठं करता येतो? मनुष्य देहातच करता. कमी शिकवलं का तुमच्या मनी? इतर देहात मॅचिंग करता येतात का? इथंच करून घेतल्या पाहिजे. करता येते का साखरी बाई? हा, हे करून घेते आता त्याच्यामुळे. कारण पुन्हा डुकराच्या जन्मात उघडीच राहावं लागेल.
जे आहे त्याच घ्या, मागून नाही घ्यायचं, चुरून नाही, लुबाडून नाही, जे देवाने दिलं ते घ्यायचं. ठीक आहे, बस आता गपची. साखरेबाई एकमेव उदाहरण आहे बरं याच्यात. ती आता लय दिवसाची पोती नाही ना. काय चाललं आपलं हुशार आहे बाबा. हा म्हणून हे ना असं शिकवलं, चुकीचं काय केलं गेलं ते शिकवलं. म्हणून तर ज्ञानेश्वर महाराजाला म्हणावं लागलं नाईलाजानं, किंवा तुकाराम महाराजांचा हा भंग आहे त्यो, माहिती सरपिनन बाप त्यो बोख्या. ते का बोलणं झालं का आता, की ज्या मायबापानं संगोपन केलं, लहानचं मोठं केलं, इतकं जीव लावून, त्याला ज्ञानेश्वर महाराज म्हणाले माहिती सरपिनन बाप त्यो बोख्या आहे तुकाराम महाराज. ते म्हणते असं कसं काय बाबा म्हणायला लागले. ते तुकाराम महाराज म्हणले हे या दोघांनाच घात केला याचा. काय केलाय? हा, याच्यावरच विश्वास होता. याने शिकवताना जर याला चुकीचं शिकवलं नसतं तर घात झाला नसता. ये ना संसार तर शिकवलाच, पण जबरदस्ती बी केली का नाही. शिक्षण घेतलंच पाहिजे, नोकऱ्या लागल्याच पाहिजे, बंगले बांधलेच पाहिजे, गाड्या घेतल्याच पाहिजे. हा, खाऊन पिऊन जीव लावून शिकवलं, खाऊ घालून. हा, काय झालं मग, पक्क झालं. आता हे तुकाराम महाराजाचं जर काय ऐकायला जावा तर ते इतका गठ्ठा झालेला निघतं का ते आता, ते लय पक्क होऊन बसलं. काय होऊन बसलं ते आता. हा, म्हणून तर अवघड चाललं ते. हा, चला जाऊ द्या. पण आता आपण जर थोडा विचार केला, आता आपण मोठे झालो. काय झालो? हा, आपल्याला काढता येतं, विचारानं काय करता येतं ते. हा, म्हणून हा मनुष्य देह परमात्मा प्राप्ती करता दिला. म्हणून इथं काय करून घ्या, परमात्म्याची प्राप्ती करून घ्या आणि येणं जाणं संपवा. काय करा, हौशी करीत बसू नका. हा, येणं जाणं संपवा. काय करा आता, हा, येणं जाणं संपवा. आणि जर काही येणं जाणं नाही संपलं, आणि येणं जाणं कशानं संपन, संताच्या संगतीत गेल्यावर, श्रवण मनन निधी ध्यासन केल्यावर, शास्त्रचिंतन केल्यावर, देवाचं भजन केल्यावर काय संपन, हा, हे संपन, येणं जाणं संपन. मग आता हे येणं जाणं काय करायचं आपल्याला, संपवायचंय. हे जर काम केलं तर ठीक आहे, नाही केलं तर मग जर परमात्मा प्राप्ती करून नाही घ्यायची म्हणलं तर संसाराच्या वासना राहणार. कशाच्या वासना, आणि संसाराच्या वासना राहणार. आणि संसाराच्या वासना घेऊनच कर्म करणार आपण. म्हणजे कर्म बी कशाच्या वासना ठेवून केलं, हा, म्हणजे वासना बी त्याच आणि कर्म बी त्याच्यासाठीच केलं. मग संसाराच्या वासना आहेत ना, संसारासाठीच आयुष्य घातलंय ना, मग काय पाहिजे याला, संसारच पाहिजे ना. मग संसारच पाहिजे ना, मागितलायत ना तो संसार. आता मग आता मनुष्य देह नाही मिळणार, कारण तो परमात्मा प्राप्ती करता होता. मग आता कोणचा देह, मग डुकरा कुत्र्याचा देह, मग ते 184. मग त्या भोग येऊन येत ते मग खुशाल मोकळ्या मनानं संसार करा. तिथं बंधन नाही, काय नाही, काय नाही. किती लेकर होऊ द्यायचे आणि का करायचे. इथं 2 झाले तर नोकरी लागत, 3 तिसरं म्हणलं तर नोकरी लागत नाही म्हणलं. आता 3 बंधनं घातले ना, काय केले, हा, कायदेशीर बी बंधनं घातले आता. हा, बरं, असे नाही घाला, इकडून बी घाला लागते. बेजार करते लय मोठे झाल्यावर. काय करते ते, हा, बेजार करते. आणि जास्त बेजार केल्यावर, बेजार झाल्यावर लोक बी म्हणते ना, तुला का कळत नव्हतं का मग इतकं होऊ द्यायला. म्हणजे चौकूनच इकडून काय आहे तर इथं बंधन आहेत सगळ्या गोष्टीला. काय आहे तर संसाराला, मनुष्य देहामध्ये संसार करण्याला काय आहे, बंधन आहे. शास्त्रानं बी बंधनं घातले तिथं. कोणी घातले तर, हा, इथं शास्त्रानं बी बंधनं घातले तर. समाजाचे बी बंधन आहेत, सगळे कोण बंधन आहेत. मनुष्य देहात संसार करण्याला काय आहे, हा, बंधन आहेत.
इतर देहात काय नाही तर बंधन नाही तर इथं काहून बंधन येत तर इथं संसार करण्याकरता हा देह दिलेला नाही म्हणून बंधन आहे. तसं तर करायचाच नाही इथं आल्या. मनुष्य देह त्याच्याकरता नाहीच. इथं संसार केलाच पाहिजे असा शास्त्राचा मुळीच आग्रह नाही. किंवा तुम्ही लग्न केलेच पाहिजे, पोरं झालेच पाहिजे, घरं बांधलेच पाहिजे असा कोणत्याही शास्त्राचा काय नाही आग्रह नाही, संताचा आग्रह नाही. पण इथं आल्यावर परमार्थ केलाच पाहिजे असा आग्रह आहे. काय आहे? हा, की मनुष्य देहात परमात्म्याची प्राप्ती करून घेतलीच पाहिजे असा काय आहे आग्रह आहे. म्हणून इथं परमार्थ केलाच पाहिजे, संसार केलाच पाहिजे असा काही आग्रह नाही. नाही केला तरी चालत, खरं तर करूच नाही, त्याच्याकरता अनर्देय नाही. काहून करू नाही? तो करण्यासारखा बी नाही. काय नाही? करण्यात सुख बी नाही. संसार करण्यात काय नाही, सुख बी नाही. बर, करून मिळन हे हातात बी नाही. संसार करून मिळलच का असं नाही, ते प्रारब्धात असला तर. समजा पहिली गोष्ट करायला अक्कल बी नाही आपल्याकडे. कोणचा कशानं पोरं कशानं होते तर काही अक्कल आहे का? मिळत ते होतेत प्रारब्धानं म्हणून होतेत. हा, म्हणजे घर आपले पैसा मिळवायची अक्कल आपल्याला आहे का? आणि आपल्यालाच असते तर इतकाच मिळवला असता का आपण? लय मिळवला असता, वासना तर लय मोठ्या येतात, पण अक्कल नाही तितकी. नाही तितकी. हा, म्हणले मग बगर अकलीचा मिळाला का? नाही, तो प्रारब्ध होतो म्हणून. इतका बी मिळाला तर मग बगर अकलीचा मिळाला का? प्रारब्ध होतं म्हणून. नाही मला अकलीने मिळवला, मग अक्कल आहे तुला अजून काहून नाही मिळवला? अजून वासना आहे का? हा, म्हणून लय संसारात अक्कल घाशीत जाऊ नाही, काही उपयोग नाही तिचा. काही नाही, अक्कल खराब करू जाऊ नाही तिकडं. कशात? हा, संसार करण्यात अक्कल लय खराब करी जाऊच नाही आपला. हा, तुम्ही किती बी अक्कल खराब केली तर तो जसा प्रारब्ध असन तसाच होत होतो. बरं, आता मिळाला बी इतका तितका तर दुःख देतो त्यो, ते का सुख होतं का त्याच्यामध्ये? नाही. म्हणून तो करण्यासारखा नाही. आता एक भाकरी येतं, आता जेवण करावंच लागतं ना. आता ते करण्यासारखं नाही, खरं तर करूच नाही, पण आता नाही करा तर भूक लागती. काय लागती? म्हणून नाही लाजानं करावं लागत. मग खायच्या वासना आहे का? खावं लागत, खावं लागत. ते जर खा नसतं लागलं तर कोण कुठाने भाकरी करा, भानगडी करा आणि इतकं मिळवा त्याच्यासाठी. पण आता काय करा? खा लागत, नाही लाजानं. कारण काहून खाऊ नाही? आता का खा तर ते जास्त खा तर पचत नाही, कमी खा तर पुन्हा भूक लागती. मग का करा? आता खायच लागत. पण खावा तर चांगलं खावा तर शरीरात घाण तयार होती. काय तयार होती त्याची? आणि घाण तयार झाल्यावर ती काही निघती तर निघती बाहेर, नाही तर आताच राहती काही, की मग त्याच्यात पुन्हा जंतू होते, तर त्याच्यात जंतू झालं की पुन्हा रोग. आणि काय खावा बाबा? पण आता नाही खावा तर जगता येणार नाही, भूक लागते म्हणून खाणं.
जगण्यासाठी खाणं का भोगण्यासाठी खाणं? जगण्यासाठी खाणं. हा, म्हणून हे जगण्यासाठी भोगण्यासाठी संसार करी जाऊ नये. हा. कशासाठी संसार करी जाऊ नये? भोगण्यासाठी. हा, भोगण्यासाठी संसार करी जाऊ नये, जगण्यासाठी. मग चटकदार लागण्यासाठी खात जावा का पोट भरण्याकरता? पोट भरण्याकरता. हा, आपण पोट भरण्याकरता खातो का चटकदार लागण्याकरता? चटकदार. म्हणजे भोगण्याकरता खातो आपण. कशाकरता खातो? भोगण्याकरता. गरम गरम. हा, कपडे चांगले दिसण्याकरता घालतो का अंग झाकण्याकरता? अंग झाकण्याकरता. नाही, अंग झाकण्याकरताच घालतो का चांगले बी दिसले पाहिजे? चांगले बी दिसले पाहिजे. म्हणजे चांगले दिसन असे घालतो का अंग झाकण असेच घालतो? चांगले दिसना. हा, मग अंग झाकण्यात आनंद होतो का चांगले दिसण्यात आनंद होतो? मग मग ते का करते त्या एखाद्यावरनं? चांगले दिसण्यात आनंद असला ना, अर्धा अंग उघडं राहिलं तरी तसे घालते ते, कारण त्याला चांगलं तशा दिसत ना ते. म्हणजे भोगण्यात आनंद. आपण संसार कशासाठी करायलो? भोगण्यासाठी. भोगण्यासाठी. भोगण्यासाठी करणं म्हणजे सुखासाठी करणं येतो. जगण्यासाठी करणं म्हणजे सुखासाठी करणं नाही. काय नाही? जगण्यासाठी करणं म्हणजे सुखासाठी करणं नाही. हा, जगण्यासाठी करणं म्हणजे करणंच नाही, तो करावा लागतोय, तो इच्छा नाही. जगण्यासाठी. मग आपल्याला कशासाठी करायचंय? भोगण्यासाठी. आणि भोगणं कशामुळं? सुखासाठी. हा, चला, म्हणून बाबा हो, इथं संसार करूच नाही. खरा तर आग्रह नाही कोणाचा. मग काय करी जावा? परमार्थ करी जा. आणि परमार्थ करण्याकरता जगावं लागत आहे, म्हणून जितकं गरजेचं आहे तितकं करीत जा. समजा आता आपण नाही खाल्लं तर जगता येणार नाही. काय येणार नाही? जगता येणार नाही. हा, आणि हे शरीर जर नाही राहिलं, घर नाही बांधलं, तर कुठं राहा? मग सुरक्षित राहण्याकरता करावं लागतं नाही सगळं. मग जगण्याकरता आहार निद्रा भय मैथून का भोगण्याकरता? जगण्याकरता. जगण्याकरता येते. आणि इथं जगायचं कशाला? परमात्मा प्राप्त. परमात्मा प्राप्ती करता जगायचं. म्हणून इथं परमात्मा प्राप्ती करता जगत जावा आणि जगण्याकरता खात जावा. हा, म्हणून ध्यानात ठेवा. आता कशा करता खात जावा? म्हणजे कशा करता जगत जावा? हा, जगण्याकरता खात जा. मग जगण्याकरता घर बांधत जा, जगण्याकरता पुरवू द्या, मग जगण्याकरता करा संसार. पण जगा कशा करता? परमात्मा प्राप्ती करता. आणि ती परमात्मा प्राप्ती कशानं होईल? गुरुच्या वाक्यानं. कशानं होईल? हा, गुरुच्या वाक्यानं. गुरुच्या मुखातून महावाक्य ऐकलं म्हणजे भ्रांती जाईल. काय जाईल? भ्रांती जाईल. भ्रांती कशानं झाली होती? तर अज्ञानानं. मग ते अज्ञान जाईल. आणि अज्ञान गेलं म्हणजे प्रपंच राहणार नाही, म्हणजे दुःख राहणार नाही. म्हणून जोवरक भ्रांती जाणार नाही तोवरक दुःख आहे. काय आहे? भ्रांती जाणार नाही तोवरक दुःख आहे. हा, आणि कोणचं आहे आता तुम्हाला सांगितलं आधी. लक्ष 84च आहे. मग ते फिरावं लागत त्या जीवाला. मग शरीर मिळत. मग शरीर मिळाल्यावर पुन्हा त्या शरीराच्या संबंधानं काय होतंय? दुःख होतंय. ते पुन्हा भोगून संपतंय. तितकंच प्रारब्ध असतं ते. तर मिळालं ते शरीर की तिथलं प्रारब्ध संपलं की ते शरीर सुटत. ते शरीर सुटलं तरी त्याला वासना आहेतच ना भोगण्याच्या त्या, की मग पुन्हा हा, ते आता ते जे आता मनुष्य देहात केलेलं आहे ना, इतकं संचित पडलेलं आहे की ते आता तुम्हाला
लक्ष 84 भोगून शिल्लक राहणार आहे. तवरक आता मनुष्य देह नाही, काही नाही आता. हा, आणि त्यात बी महाराज म्हणाले एक एक येऊनी कोटी कोटी फेरा, सगळ्या येऊनी फिरावं लागते आणि ते एका एका येऊनीत कोटी कोटी वेळा, आणि मग लागे थारा मनुष्य इतकं दुःख काय करावं लागत, भोगावं लागत. आणि हे सगळं दुःख कशामुळं भोगावं लागलं तर भ्रांतीनं. कशानं? म्हणून जवरक भ्रांती जाणार नाही तवरक दुःख जाणार नाही, हे ध्यानात असू द्या. बाकी काही बी करू द्या त्याला, अरे संसार करून तर दुःख जाणारच नाही. पैसे मिळून आणि बंगले बांधून आणि गाड्या घेऊन यानं तर दुःख जाणारच नाही. पण पुण्य करून बी दुःख जाणार नाही. ध्यान धारणा करूनही दुःख जाणार नाही. उपवास तापास करूनही दुःख जाणार नाही. जेव्हा भ्रांती जाईल तेव्हाच काय जाईल, दुःख जाईल. आणि भ्रांती कशानं जाईल, गुरुच्या वाक्यानंच जाईल. कोणाच्या वाक्यानं जाईल, हा. मग गुरुच्या मुखातून, आणि गुरु काय सांगत असते, महावाक्य. काय सांगत असते, हा, महावाक्य, किंवा जे महावाक्य सांगत असते तेच गुरु असते. म्हणून पहा ज्याचे त्याचे गुरु, तपासा कि ते गुरु महावाक्य सांगतेत का. काय सांगतेत, हा, ते सांगित असते पूजा करायची, ते सांगित असते आरत्या करायची, ते सांगित असते ध्यान करायची, ते सांगित असते जप करायची, ते सांगित असते अनुष्ठान करायची. तर ते करण्यानं दुःख जाणार नाही. काय जाणार नाही, हा, त्यानं भ्रांती जाणार नाही. कारण भ्रांती गेल्याशिवाय दुःख जात नाही, आणि भ्रांती महावाक्याशिवाय जात नाही. हा, म्हणून महावाक्य सांगतात का पहा गुरु. आणि ते जर महावाक्य सांगित नसले तर त्याला म्हणा तुम्ही गुरु नाही. कारण महावाक्य जर तुम्हाला माहित नाही, तुम्ही जर आम्हाला सांगित नाही, तर तुम्ही बी गुरु गुरु फिरता लक्ष 84 ला, आणि तुमच्या नादी लागल्यावर आम्हाला बी फिरावं लागन. काय करावं लागन, हा. म्हणून ते महाराज म्हणले ना, आता महाराज म्हणले ना, रडका गुरु मरका चला, दोन्ही नरक में ठेला ठेला. तो गुरु रडका कसा, आत्याची जवरक भ्रांती जात नाही तवरक दुःख जात नाही, दुःख जात नाही तवरक तो रडल्याशिवाय राहत नाही. मग गुरु रडतो दक्षिणासाठी, शिष्य रडतो पोरग नाही म्हणून. रडतेच का नाही रे. आता हे भागवत सांगणारे, कीर्तन कोणी सांगणारे असू, ते भागवत लावणारे कशासाठी भागवत लावले, ते ना पोरायसाठी. आणि हे की भागवतकार सांगत येत कशासाठी, पैशासाठी. आता हे भागवतकार जर मुक्त होण्यासाठी सांगते तर ते म्हणे तुला पैसे कशा करता दिले, मला मुक्त नव्हतं व्हायचं, पोराचं सांग. सांग पोरग कशानं होतंय ते सांग, मुक्त होण्यासाठी तुला कोण, मी काय भागवत लावलं का, उगत दिली की इतकी दक्षिणा. तुम्ही सांगा ना, फुकट भागवत त्याला मुक्त होण्याकरता ऐकत येत का ते नाही, आणि 50,000 देऊन ऐकत येत ते. 50,000 पोरग होत त्याला, मग काय 50,000 खर्चायला म्हणजे.
म्हणजे हे रडत पैशासाठी आणि ते रडत पोरासाठी असं चाललं जायचं रडक भागवत त्याच्यात कीर्तनात परमार्थ म्हणजे गुरु असे कसे चला जा. म्हणून भगवान श्रीकृष्ण म्हणले बाबा यायला आम्ही गुरु म्हणित नाही. हा गुरु कोणाला म्हणतो की शिष्याला जो महावाक्य सांगतो. काय सांगतो? आणि महावाक्य सांगतो म्हणजे काय सांगतो? अरे महावाक्य कशाला म्हणा तर महावाक्य म्हणते. महावाक्य म्हणजे हा जो जीव आहे ना हा जीव परमात्म रूप आहे असं ज्या शब्दानं सांगितल्या जातं त्याला महावाक्य म्हणे जा. हा जीव परमात्मा रूप आहे असं ज्या हे सगळे जीव कोण आहेत? हे तुकाराम महाराज सांगेल ना आमचं महावाक्य जीव अवघे देव. काय हा मग तुकाराम महाराज सगळे जीवाला काय म्हणाले की जीव कोण येतं? देव येत. मग सगळ्या जीवाला काय सांगायले तुकाराम महाराज की तुम्ही देव येत. मग हे तुम्ही देव आहेत असं ज्या वाक्यात सांगितलं ते वाक्य कोणचं आहे? महावाक्य. आणि ते वाक्य कोणाकोणाला सांगितलं? तुकाराम महाराजानं सगळ्याला सांगितलं. मग तुकाराम महाराजानं जर सगळ्याला सांगितलं तर तुकाराम महाराज सगळ्याचे गुरु. आता आपल्याला काही कोणत्या गुरु गिरू करायचं कामच नाही. काय करायचं काम नाही आता गुरु करायचं कामच नाही. हे तुकाराम महाराज सगळ्याचे काय येतं? गुरु येतं. मग आता आणि कोणी आता कोणाचं गुरु बी होऊ नये. कारण तुकाराम महाराजासारखे जर गुरु भेटले एवढे मोठे अधिकारी आपण काय त्याच्यात आपल्याला काय अक्कल आहे कोणाचा गुरु व्हायला? मग आपण काय करावं? आपण सगळ्यांना तुकाराम महाराजाला गुरु समजावं आणि त्याच्या शब्दाची सेवा करा. काय करा? त्यानं जे महावाक्य सांगितलं त्या शब्दाचं चिंतन करा. म्हणजे आपला बी काय होईल? आपला बी उद्धार चिंतन केल्यावर. का गुरु तर भेटलेच आता आपल्याला तुकाराम महाराज. त्याच आपल्याला काय करायचं? चिंतन करायचंय की तुकाराम महाराज म्हणाले जीव अवघे देव. म्हणजे मग जीव अवघे देव तर हे रडायले काऊन? ते खोटा नागवी संदेह. यायला जो काही खोटा संदेह आहे त्याच्यामुळे हे रडायला लागले. त्याच्यामुळे नागवले ते. त्याच्यामुळे दुःखी आहे ते. नाही तर कोण आहे ते? जीव आहे. मग जीव अवघे देव म्हणले. मग हे दुःखी काऊन? हा हे खोटा संशय यायला. खोटा म्हणजे यायला खोटं ज्ञान आहे जीवाचं. जीवाला कारण जीव कसा आहे? परमात्म रूप आहे. पण जीवाला जीवाचं परमात्म रूपानं ज्ञान नाही. मग कोण्या रूपानं ज्ञान आहे? देह रूपानं ज्ञान आहे. कोण्या रूपानं आहे? हे खोटं ज्ञान आहे. नाही कोणचं ज्ञान आहे? मग आपल्याला हे कोणचं ज्ञान झालंय? हे खोटं ज्ञान आहे. खोटं देहाला मी म्हणणं हे खोटं ज्ञान आहे. मग आता देहाला मी म्हणणं हे खोटं ज्ञान असल्यामुळं यानं नागवण केली आपली. मग हे खोटं ज्ञान काढायचं. काय करायचं आपल्याला? हा. आणि हे खोटं ज्ञान काऊन झालं? ही अशी भ्रांती झाली ना आपल्याला की मी देह आहे अशी काय झाली? आपण म्हणला ना एक तर जग सत्य भ्रांती झाली आणि मी देह आहे ही भ्रांती झाली. मी देह आहे अशी भ्रांती का झाली? याचं कारण आहे. कारण इथं आपण जाणणारे जीव आहोत. कोण आहोत आपण सगळे? या देहामध्ये आपण कोण आहोत? आता जीव आहोत. मग आपण जीव आहोत म्हणजे आपण जाणणारे आहोत. म्हणजे आपल्याला कळत आहे. मग आपण कळणारे याच्यात ह्या देहात असल्यामुळं आपला जो कळणेपणा आहे तो देहावर अनुभवाला यायलाय. ह्या कातड्याला चिमटा घेतला की इथं कळत ना ते. म्हणजे शरीरालाच कळत असा काय यायलाय? अनुभव यायलाय ना. आता शरीराला कळत असा अनुभव यायला
पण ते शरीराला कळत असलेला अनुभव शरीराचा आहे का? नाही. शरीराला कळत असा अनुभव यायला, पण शरीराला कळतं का? नाही. नाही. आणि अनुभव काय यायला? शरीराला कळतं. यायला अनुभव शरीराला कळतं, पण शरीराला कळतं का? नाही कळत. पण आपण काय केलं? आता शरीराला कळत नाही, कशावरून ठरलं? विचारानं ठरलं. कशानं ठरत? कारण शरीराला कळालं असतं तर प्रेत अवस्थेत कळालं असतं. मग प्रेत अवस्थेत शरीराला कळतं का? नाही. अरे आपल्याला माहिती आहे, कारण जे ज्याचं स्वरूप असतं ते त्याला सोडून नसतं. असा व्यवहारातला बी हिशोब येऊ. कुठला? व्यवहारातला पण हिशोब. की जे ज्याला कळतं, जे ज्याचं स्वरूप आहे ते त्याला सोडून नसतं. मग शरीराला कळतं असा अनुभव यायला, बरं का? आणि मग शरीराला कळतं असा अनुभव यायला, मग कळणं जर शरीराचं स्वरूपच असतं तर प्रेत अवस्थेत कळालं असतं शरीराला. कळणं शरीराला सोडून राहिलं नसतं आणि शरीर कळण्याला सोडून राहिलं नसतं. मग प्रेत अवस्थेत शरीर असताना तेव्हा बी कळायला पाहिजे होतं त्याला. मग तेव्हा कळतं का? मग तेव्हा कळत नाही हा अनुभव आहे. प्रेत अवस्थेत शरीराला कळत नाही असा अनुभव आहे, आणि आता शरीराला कळत आहे असा अनुभव आहे. दोन अनुभव आहेत. आता की आता शरीर ते म्हणले प्रेत अवस्थेत नाही कळत हो. आम्हाला माहिती आहे ते प्रेत अवस्थेत नाही कळत, पण ते आता कळालं ना त्याला. म्हणजे आता दोन अनुभव आले. आता की आता कळत आहे आणि प्रेत अवस्थेत कळत नाही. आता दोन अनुभव आले, कोणचं खरं म्हणावं? आता विचार करून ठरावं लागन. काय करून ठरावं लागन? किंवा अनुभव तर असं यायला एका वेळेस कळत आणि एकदा कळत नाही. मग कळत म्हणावं का न कळत म्हणावं? विचार करायची पाळी झाली ना आता. मग आता विचार करा. आपल्याला माहिती आहे की जे ज्याचं स्वरूप असतं ते त्याला सोडून नसतं. मग याला जर कळत म्हणा तर मग प्रेत अवस्थेत कळायला पाहिजे होतं. मग प्रेत अवस्थेत कळत नाही ना, मग तेव्हा जर कळत नाही ना तर कळणं याचं स्वरूप नाही. म्हणून आता याला कळत नाही. म्हणून आता शरीराला कळत नाही असं विचार केल्यावर ठरत. काय करत? विचार केल्यावर ठरत. असं विचार करून आपण व्यवहारात वागतो का नाही? असं विचार करून. अरे व्यवहारात विचार करून ठरवतं का नाही? असं आपण कसं ठरवतं ते सांगतो तुम्हाला. समजा चुलीवर पाणी ठेवलं, पाणी गरम झालं, आधन आलं पाण्याला, पाणी पोळतं का नाही? तेव्हा काय अनुभव यायलाय? पाणी पोळत आहे. मग अनुभव यायलाय पाणी पोळत आहे. मग चुलीवरलं पाणी पोळत आहे असा काय यायला? मग एका बाजूनं पाणी गरम आहे असा अनुभव यायला, आणि डेऱ्यातलं पाणी थंड आहे असा अनुभव यायला. म्हणजे एका ठिकाणी पाणी गरम नाही असा अनुभव आहे, आणि एका ठिकाणी पाणी गरम आहे असा अनुभव आहे. आता दोन्हीकडे अनुभव आल्यावर एकीकडे असा अनुभव यायला आणि एकीकडे असा अनुभव यायला, तेव्हा विचार करावा लागतो की कोणता अनुभव खरा. मग तिथं आपण असा विचार केला किंवा पाणी जर पोळणारच त्याचं स्वरूपच असतं तर डेऱ्यातलं बी पोळलं असतं. मग डेऱ्यातलं पाणी पोळत नाही ना, मग चुलीवरलं बी पाणी पोळत नाही. म्हणले मग पोळण्याचा अनुभव यायलाय, त्याच्यात अग्नी आहे. काय आहे? अग्नी दिसतो का? नाही दिसत. आणि पाणी दिसत. मग दिसत तेच आहे म्हणा ना. त्याच्यातला न दिसणारा अग्नी आहे कशाला म्हणायले? पण ते म्हणले मग पोळायला तर मग पाणीच पोळायला म्हण ना. जे दिसत तेच पोळत ना, मग तेच पोळत म्हण ना. म्हणलं ते जर पोळलं असतं तर मग डेऱ्यातलं पोळलं असतं. मग डेऱ्यातलं पोळत नाही ना, मग हे बी पोळत नाही. आणि हे पोळत नाही म्हणून पोळायचं लागलं ना कोणी. मग म्हणावं लागलं की इथं अग्नी बी आहे. दिसत नाही पण आहे म्हणलोच का नाही आपण. कशाहून? पोळत आहे म्हणून. मग म्हणजे अग्नी आहे असं तुम्ही जे ठरवलंय ते कधी ठरवलंय? पाणी थंड आहे असं समजून. पाणी थंड आहे असं समजून
मागणी आहे हा उगे का ते विचार आहे हो असं काय म्हणजे मग आता पाणी गरम आहे असं अनुभवाला येत असतानाच पाणी थंड आहे असं ठरवलंय आपण म्हणून म्हणायला इथं अग्नी बी आहे आता कशाहून ते म्हणलं पोळायला आहे. मग कोण पोळायला अग्नी पोळायला आहे म्हणून पोळणारा कोण अग्नी आणि पाणी कसं आहे थंड अनुभवानं का निश्चयानं निश्चयानं म्हणजे हिशोबान ठरलंय ते मग पाणी थंड आहे हिशोबानं कशानं ठरलंय हा आणि पाणी गरम आहे असा काय यायला अनुभव यायला आता अनुभवाला प्राधान्य नाही दिलं आपण हिशोबान ठरलं त्यालाच पाणी प्राधान्य दिलं की पाणी कसं आहे थंड आहे आणि पाणी थंड आहे म्हणजे पाण्यात हात घालीत असताना समजा पाणी गरम लागत असताना पाणी थंड आहे असा निश्चय आहे काय आहे मग लयच गरम झालं म्हणून लगेच डेऱ्यातलं घेतलं आणि त्याच्यात टाकलं निश्चय म्हणून लगेच पटकन इकडे घेतलं तिकडे टाकलं आडबड नाही काय नाही कारण थंड पाणी टाकलं की मग जरा ते थंड होते गरमी कमी होते पाणी थंड आहे असं पक्का निश्चय हा पक्का निश्चय गरम लागत असताना दृढ निश्चय की पाणी कसं आहे थंड आहे मग आता पाणी थंड आहे त्याच्यात जो गरम लागायला तो कोण आहे मग अग्नीच गरम आहे कस काय म्हणले तुम्ही काय कारण त्याला माहित आहे की अग्नी आणि गरमी दोन नाहीच कारण उष्ण असतो तो कोण असतो कारण अग्नी कधी थंड म्हणून पाहिला का तुम्ही एखाद्या बारीनं मसन वाट्यातला अग्नी पोळतो आणि यज्ञातला गार लागतो का नाही मंत्र म्हणल्यावर जरा मंत्रानं तूप टाकल्यावर गार झाला का नाही ते मग आता तूप टाकल्यावर तर थंड पोळू नाही त्यानं तूप टाकणाराला तूप टाकणाराला मी काय होतो म्हणजे बेईमानच का नाही तो अग्नी ते म्हणे तूप टाका अजून काही टाक पण काय होणार कारण काहून माझं स्वरूपच आहे मग अग्नी कधीही उष्णते वाचून पोळण्या वाचून नाही आणि पोळणं अग्नी वाचून नाही म्हणून पोळणं हे अग्नीचंच रूप आहे म्हणून कशात बी पोळू द्या आणि कशात बी पोळायला तर दिसत नाही तो आणि मुळीच नाही दिसला तरी आपण म्हणतो अग्नीत पोळायला कारण पूर्ण अग्नीचं काय आहे स्वरूप आहे असं विचार करून ठरवलं का कसं ठरवलंय आणि असा विचार जर केला नसता आणि जसं गरम लागतंय तसं जर म्हणला असता तर व्यवहार नीट झाला असता का यायचा मग विचार करून व्यवहार चाललाय का नुसत्या अनुभवावर व्यवहार चाललाय हा म्हणून अनुभवाचा बाद करून व्यवहार चालवतोय आपला करतोय हा मग पाणी गरम आहे या पाणी गरम लागण्याच्या अनुभवाचा बाद केला आणि अग्नी गरम आहे असा निश्चय केला केला पाणी गरम आहे अशा अनुभवाचा बाद केला अग्नी गरम आहे असा निश्चय केला काय कमी ना विचार आहे का माणसाकडे याला ब्रह्मज्ञान म्हणते माहिती का तुम्हाला ते म्हणते महाराज आमचा अधिकार नाही चाभरेत ना अधिकार नाही अधिकार ना म्हणत अरे इकडे हिशोब चालवतोय तुला हिशोब करायला अधिकार नाही म्हणत इकडे तर सगळं हिशोब करूनच चाललं तू
काय चाललंय हा. आणि मग हिशोब करण्याची तुझ्याकडे अक्कल आहेच का नाही म्हणजे अधिकार आहेच ना मग आता तिकडं गणित करतो तू इकडं बी कर तू इकडं म्हणतो मग मला कळत नाही हा तुला करायचं नाही ना असं म्हण ना काय म्हण हा करायचं नाही म्हण पायाकून आली म्हण अजून कधी म्हणी जाऊ नाही महाराज आम्हाला कळत नाही आमच्याकडले काम आहेत हिरवी माझा अजून आपण इकडून जरा हे बाजूला करीत नाही म्हणून इकडं आपली अक्कल काम करीत नाही मग आता नाही होत तर बाजूला तर कमीत कमी वासनं तर ठेवी जा एका वा बाजूला होईन इतकं तर रड जा त्यासाठी हे बी बाजूला करीन देव काय करीन पण तुला वाटत का बाजूला व्हावा का पुन्हा सावडा वाटत होईन ना अरे तू मला वासना असल्यावर सगळं काही होईल आता तू मलाच वासना असल्यामुळे इतकं वाईट काम व्हायला लागले तर चांगली काम तर सहज होते पण चांगल्या वासनात असा ना कमीत कमी काय असा हा चला जाऊ द्या म्हणून बाबा हो व्यवहार बी मनुष्य देहातला कशानं चालवतो हिशोबानं चालवतो अनुभवावर आधारलेला नाही हा अनुभवावर आधारलेला व्यवहार पशुपक्षाचा आहे कशाचा आहे तो पशुपक्षी जे जसं दिसन तसं खरं मानते जसं दिसन तसं खरं मानते लय झालं तर प्रकृती जसं दाखवीन तसं एखाद्या वेळेस कसं आहे ते प्रकृती बुद्धी वापरून नाही कारण त्याची बुद्धी बी चालली तर प्रकृतीच्या टेकनानच चालते कशी चालवते ती हा त्याच्या पलीकड नाही चालत चला इतकी तितकी चालली बी तर कशी चालते ती प्रकृतीचा आधार घेऊन चालत आपल्याला मात्र प्रकृतीला सोडून काय करता येतो विचार करता येतो मग ठरलं ना आता तिकडं मग तसंच महाराज इथं म्हणायला लागले की अरे शरीराला कळत असा जरी अनुभव येत असला तरी आता कळत आहे असा अनुभव यायला ना पण प्रेत अवस्थेत कळत नाही असा बी सगळ्याला अनुभव येतो ना मग प्रेत अवस्थेत जर शरीराला कळत नाही तर कळणं शरीराचं स्वरूप नाही आणि कळणं जर शरीराचं स्वरूप नाही तर मग केव्हाच त्याला कळत नाही कधी कळत नाही हा मग कळत आहे असा अनुभव येत असताना सुद्धा कळत नाही म्हणून आत्ताच शरीराला कळत नाही चला मग आता शरीराला कळत नाही आणि कळायचं लागलं मग कोणाला कळायलं काय कोणाला कळायला आता याला तर कळत नाही समजा हे दिसणार आहे ना हे या दिसणाऱ्याला तर कळत नाही समजा गृहीत धरू आपण सगळं मग याला तर कळत नाही आता आणि कळायचं लागलंय मग कळणारा कोणीतरी इथं आहे मग दिसत नसला तरी आहे जसं दिसणार पाणी पोळत नाही ना आणि पोळायचं लागलंय ना मग इथं कोणीतरी न दिसणारा आहे पोळणारा आहे मग पोळणारा दिसत नसला तरी आहे मग दिसत नाही मग तो न दिसणारा पण आहे तसं आता इथं दिसणाऱ्या शरीराला कळत नाही ना नाही कळत आणि कळायचं लागलंय मग कोणीतरी इथं कळणारा आहे म्हणजे तो दिसत नाही पण आहे मग न दिसणारा आहे तो म्हणून कळणारा कसा आहे न दिसणारा मग आता कोणाला कळत ते म्हणजे मला कळत कोणाला कळत मला कळत मग तुम्हाला कळत आहे ना हे तर तुम्हाला पहिलंच कळत आहे की तुम्हाला कळत आहे आता तुम्हालाच कळत आहे आता शरीराला कळत नाही असं ठरलं मग आता कळणं कोणाचं स्वरूप आहे तुमचं स्वरूप आहे कशावरून कारण तुम्ही आहात आणि कळणं नाही असं कधी पाहिलं का किंवा मी आहे
कळणं नाही, ज्ञान नाही, असं कधी पाहिलं का? कधीच नाही आणि शरीर आहे आणि कळणं नाही, पाहिलं पाहिला प्रेतावस्थेत. पाहिलं तसं. आणि मी आहे आणि कळलं नाही कळणं नाही, असं कधी पाहिलं का? कधीच नाही समजा आता जागृतीत कधी बी समजा आता प्रकाशात मी आहे तर कळणं आहे. आता अंधारात प्रकाश नाही पण कळणं आहेच का नाही? आणि मी आहेच का? म्हणजे मी आहे, मी अंधारात आहे पण कळणं नाही, असं आहे का? माणूस काय म्हणतं, अंधारात मला काहीच कळणं. मग अंधारात काहीच कळणं हे कोणाला कळायलंय? म्हणजे कळतच का नाही? आता झोपीत, आता जागृतीत तर कळतच कळतं, पण झोपीत कळतं का नाही? पण झोपेत माणूस सहज म्हणतं मला झोपेत काहीच कळत नव्हतं. आता मग काहीच कळत नव्हतं तर काहीच कळत नव्हतं हे कोणाला कळालं? मलाच कळालं. म्हणजे मी होतो तेव्हा कळणं आहेच का नाही? म्हणून कळण्याला सोडून मी नाही, मीला सोडून कळणं नाही, म्हणून कळणं हे माझं स्वरूप आहे. म्हणून मी इथं कसं आहे? कळणार. मग आणि हे शरीर कसं आहे? न कळणार. मग हे दिसणार कसं आहे? न कळणार. हा, आणि मी कसा आहे? कळणार आहे. मग दिसणाऱ्याला तर कळत नाही, कळत तर खरी, मग कळणारा कसा आहे? न दिसणारा. म्हणून मी कसा आहे? ठरलंय बरं का, प्रत्येक जण जाणणारा न दिसणार आहे. निश्चय करायचा का नाही करायचा ते ज्याची त्यानं ठरवा, पण हिशोबान ठरलंय. सायलेंट करून ठेव. हा, की मी जाणणारा कसा आहे? न दिसणारा. मग न दिसणारा जाणणारा कसा? हा, मग डोळ्यानंच न दिसणारा असं नाही तर कानानं बी न ऐकू येणारा. म्हणजे कानानं ऐकू येत नाही. आणि आहे कसा? कारण जाणतो ना, काय करतो? हा, मग कानानं ऐकू येत नाही तरी कानानं जे ऐकू येतंय ते जाणतो ना. मग कानानं जे ऐकू येतंय शब्द, ते शब्द जाणतो का शब्दाला? कान जाणतो का शब्दाला? नाही. याच्यातली हवा जाणते का शब्दाला? याच्यातल्या आठवणी जाणतात का शब्दाला? नाही. मग शब्दाला जाणतो का नाही? हे कोणी जाणतं का? नाही जाणे. आणि जाणतो ना, मग मी जाणतो ना, मग मी याच्याहून कसा आहे? वेगळा आहे. म्हणून मी कानानं ऐकू येत नसलो तरी कानानं जाणणार आहे ना. कानानं ऐकू येत नसलो तरी कानानं जाणणार आहे. हा, म्हणून मी कानानं बी ऐकू येत नाही, डोळ्यानं तर दिसत नाहीच नाही, पण कानानं बी ऐकू येत नाही. नुसतं कानानंच ऐकू येत नाही तर वास बी येत नाही. नुसता वासच नाही तर चव बी येत नाही, चाकता बी येत नाही, तर चापता बी येत नाही. स्पर्श बी नाही. म्हणजे कोण्याच इंद्रियांना अनुभवाला येत नाही, पण आहे ना, जाणतोय ना, मग आहे. मग कोणत्याच इंद्रियांना अनुभवाला येत नाही, म्हणून मी जाणणारा सूक्ष्म आहे. कोणत्याच इंद्रियांना अनुभवाला येत नाही, आहे ना, मग सूक्ष्म आहे. म्हणून आपण जाणणारे कसे आहोत? सूक्ष्म. आता इंद्रिय ताणू नका पाहण्याकरता, कारण सूक्ष्म येतात. आपण कसे येत आहोत? आपल्याला पाहण्याकरता. आपल्याला पाहायला जातील ना इंद्रिय. मग आपण इंद्रियांना अनुभवाला येत नाही तर का अनुभवालाच येत नाही तर? अनुभवाला येतो ना आपण. काय म्हणून? जाणणारे म्हणून. आता शब्द अनुभवाला आला कशानं? कानानं. मग जो कानानं कळाला तो शब्द, ज्याच्यानं शब्द कळाला तो कान, आणि ज्याला शब्द कळाला हे कळालं का नाही आपल्याला?
जसा कानानं शब्द कळाला तसा शब्द ज्याला कळाला तो बी मी कळालो का नाही? शब्द ज्याला कळाला तो मी पण कळालो. कानानं नाही कळालो का? कळालो नाही. पण कळालो. मग कळालं म्हणजे प्रत्यक्षच का नाही? मग जितका कानाला इथं शब्द प्रत्यक्ष आहे तितकं कानाला जाणणारा मी बी प्रत्यक्ष आहे. वा, मला जीव दिसत नाही म्हणून, आत्मा दिसत नाही असं कोण म्हणतं? प्रत्यक्ष आहे. तुम्ही नीट लक्षात घेत नाही का? तेव दिसत नाही. तुम्ही हे दिसण्याची मक्तेदारी इंद्रियाला देऊन टाकली. कशाला देऊन टाकली? इंद्रियाला. हा, इंद्रियानं दिसत इतकं दिसत असं थोडं आहे काही? इंद्रिया वाचून बी दिसत. इंद्रिया वाचून बी दिसत. मन बरं शब्द मला कळत नाही म्हणून. शब्द तर मलाच कळतो, मग तुलाच कळत आहे, तुला कळत ना, मग तू इथं हे तुझं प्रत्यक्ष आहे. म्हणून आपल्याला प्रत्यक्ष आहेच का नाही? म्हणून आपण आपल्याला जाणणारे म्हणून सूक्ष्म प्रत्यक्ष. कसे आपण आपल्याला जाणणारे म्हणून सूक्ष्म प्रत्यक्ष. शब्द कानानं ऐकू येणारा म्हणून स्थूल ध्वनिरूप प्रत्यक्ष. शब्द कानाने ऐकू येणारा म्हणून स्थूल ध्वनिरूप प्रत्यक्ष. इंद्रिया नाही ना म्हणून स्थूल. स्थूल आहे ना, ध्वनिरूप स्थूल आहे तो प्रत्यक्ष आहे. आणि कानानं शब्द ज्याला कळतो तो मी, शब्द जाणणारा मी. मग मी सूक्ष्म प्रत्यक्ष. सूक्ष्म ध्वनिरूप प्रत्यक्ष नाही म्हणून निर्गुण प्रत्यक्ष. म्हणजे जाणणारा निर्गुण प्रत्यक्ष. या आतमध्ये बस 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 सरक पुढं. बसा. कोण होतं ना आणखी? ही प्रवचन हे करून लावायचे असले लावा, नाही चल दे असे काय होत नाही याला. चल दे काही नाही. चला काय चाललं आपलं आज? काय आज निर्गुण प्रत्यक्ष. निर्गुण प्रत्यक्ष. आज आता लवकर सोडायचं नाही. आज गुरुपौर्णिमा आहे. ते तुकाराम महाराजाच्या, ज्ञानेश्वर महाराजाच्या गुरुच्या शब्दाची सेवा करणे ना आपल्याला. मग असे का गुरु भक्त आपण. चला काय चाललं आपलं? आपण सूक्ष्म प्रत्यक्ष, सूक्ष्म निर्गुण प्रत्यक्ष, सूक्ष्म जाणणारे निर्गुण प्रत्यक्ष. कसे प्रत्यक्ष आहेत आपले? सूक्ष्म जाणणारे निर्गुण प्रत्यक्ष. कारण शब्द स्पर्श रूप रस गंध हे सगुण, हे गुण. हे कसं प्रत्यक्ष? हे सगुण प्रत्यक्ष, हे सगुण स्थूल प्रत्यक्ष. शब्द स्पर्श रूप रस गंध हे सगुण स्थूल प्रत्यक्ष. आणि मनातल्या ज्या आठवणी आहेत ना त्या शब्द रूप रस गंधाच्याच आहेत त्या, पण त्या सूक्ष्म सगुण प्रत्यक्ष. मन कसं आहे? सूक्ष्म सगुण प्रत्यक्ष. आणि शब्द स्पर्श रूप रस गंध सगुण स्थूल प्रत्यक्ष. सगुण स्थूल प्रत्यक्ष. मग आता हे सगुण स्थूल प्रत्यक्ष असलेले विषय त्याला कळतं का? नाही. मग त्याच्याच आठवणीचं काय आहे? मन आहे. मग मन जरी सूक्ष्म असलं तरी सगुण आहे. कसं आहे? जरी सूक्ष्म असलं तरी सगुण आहे. तरी सगुण आहे म्हणून जड आहे. मन कशामुळे जड? सगुण आहे. इंद्रियांना अनुभवाला येत नाही म्हणून सूक्ष्म आहे, पण सगुण आहे ना म्हणून जड आहे. म्हणून मन सूक्ष्म सगुण प्रत्यक्ष जड. चला जाऊ द्या. आणि आपण सूक्ष्म निर्गुण जाणणारे प्रत्यक्ष.
म्हणजे चेतन म्हणलं की जाणणारे आलो त्याच्यात आता. आपण जाणणार आहे की नाही, मग असे की नाही आपण, मग असे आपण आपल्याला कसे येतं प्रत्यक्ष. म्हणून तर महाराज म्हणले त्रिगुण आसार आणि निर्गुण हा सार. हे सार, हे निर्गुण पोथीतलं नाही, सगुण बी पोथीतलं नाही, निर्गुण बी पोथीतलं नाही. निर्गुणाला जे अनुभवाला यायले ते सगुण, आणि सगुण ज्याला अनुभवाला यायले तो निर्गुण. म्हणून त्रिगुण आसार आणि निर्गुण हे सार. हा सगुणाला जाणणारा जो निर्गुण आहे तो आता पुन्हा महाराजाने एक शब्द टाकला की सार. तो टाकला आता, ते आधीच त्यानं सांगितलं आपल्याला आता पण की तो कसा आहे आता सार. मग आता आपण जाणणारे म्हणून प्रत्यक्ष, कसे प्रत्यक्ष, मग जाणणारे म्हणून प्रत्यक्ष आहोत झालं, आणि जाणणारे आहोत म्हणून सगुण नाहीत म्हणजे निर्गुण येत. कसे येत आपण आता निर्गुण आहे. हा निर्गुण. आणि आता हे जो निर्गुण आहे ना हे सार आहे म्हणजे नित्य आहे. कसं आहे म्हणजे सार आहे म्हणजे नित्य आहे. कसं आहे म्हणजे आपण जाणणारे म्हणून प्रत्यक्ष, आता पुन्हा आता जाणणारे म्हणून जर प्रत्यक्ष आहे तर आपण सार येत म्हणल्यावर सार म्हणून मी प्रत्यक्ष. काय म्हणून प्रत्यक्ष, जाणणारे म्हणून प्रत्यक्ष आहे ना. आपण जर सार आहे तर आपण जाणणाराच नित्य आहे ना, मग तो नित्य म्हणून मी प्रत्यक्ष आहे का. नित्य अंग झाकलं जाईन त्याचं आणि चेतन उघडं पडन. नाही नाही नाही, असं नित्य थोडं म्हणून नाही प्रत्यक्ष. हा, कारण ते एक अंग आहे. मग आता जाणणं प्रत्यक्ष आहे ना, मग तुम्हाला कळत आहे, तुम्हाला कळत ना, आणि शरीराला कळत नाही हे बी ठरलं ना आता. म्हणून आता शरीराला कळत नाही असं म्हणायला काही अडचण आहे का आता विचारानं नाही. म्हणून आता मीला कळत आणि शरीराला कळत नाही. आता ज्या शरीराला कळत नाही ते अनित्य आहे. कसं आहे ते अनित्य आहे. कारण बालपणातलं शरीर तारुण्यात नाही, तारुण्यातलं म्हातारपणात नाही. म्हणून हे कसं आहे आता हे अनित्य अनुभव आहे. काय आहे अनुभव आहे. अनुभव आहे. पण आतापर्यंत त्याला अनित्य म्हणता येईना ना आपल्याला, कारण आपण त्यालाच मी म्हणू लागलो आणि त्याला मी म्हणू लागलो म्हणून आपलं नित्यत्व त्याच्यावर टाकलं. आपलं नित्यत्व त्याच्यावर टाकलं होतं ना. म्हणून ते अनित्य असून अनित्य कुठं म्हणता येऊ लागलं. कारण ते बालपणातलं मेलं, बालपणातलं शरीर राहिलं का मेलं. पण म्हणता आलं का ते मेलं म्हणून नाही. मग तेच आहे पण ते मोठं झालं. असं म्हणलं आपण. काय झालं तेच मोठं झालं. मग कालचा दिवस मोठा होऊन आजचा दिवस झाला का नाही, का कालचा जाऊन झाला असं असतं बाबा. तसं बालपण मरून तारुण्य आलं का. बालपण रबलासारखं ताणलं मोठं झालं आणि तरुण झालं असं आहे का ते. आणि तारुण्य मरून म्हातारपण आलं. काय आलं मग काळे मरून पांढरे झाले का काळ्याचे पांढरे झाले. काळ्याचे पांढरे नाही झाले, काळे मेले मग पांढरे झाले. काळे मरून पांढरे झाले. ते म्हणले पता नाही लागला का वाशिक. ते पता नसतो लागत. ते पता लागायला असं आहे का तुला माहिती आहे का. ते लागून डोळा उघडेन तर कोटी वेळा घडे मडे तुला कुठून पत्ता लागेल त्याचा. त्याला आकलीन ठरावं लागत. हा ते इतक्या लवकर मरत येतं आणि इतक्या लवकर तयार होत येतं. पाप निलवस तर किती वेळास त्याचं अंतर ते इतकं कमी आहे. ते मेलेलं बी कळलं हे कवाशिक झालं. हा चला जाऊ द्या म्हणून काळे मरून चला जाऊ द्या म्हणून आपलं काय चिंतन चाललं की बालपण मरून तारुण्य आलं. पण आपण म्हणतो का आता बालपण मरून तारुण्य जन्मलं म्हणून.
नाही म्हणतो तेच आहे, तेच आहे. तेच कस काय म्हणायला? कारण आपण तवाचेच आता आहेत ना जाणणारे. कारण आपण तवाचे आता नाही म्हणावं तर तवाच्या आठवणी येतात. म्हणून आपण तवाचेच आता कवाचे, आणि मग आपण तवाचेच आता. पण बालपण तवाचं आता का नाही. पण आता आपण काय म्हणलो, बालपण ते मेलं हे आलं म्हणावं तर आपण तर तवाचेच आता येतं. आणि आपण कोणचे येतं, हे येतं. कोण येतं आपण, हे तरुण. आणि मग तरुण तवाचाच आता आहे ना, म्हणून तवाचाच आता ह्यो शरीर असं म्हणलो आपण. म्हणून याला मारणार म्हणता ना अनुभव असताना सुद्धा म्हणजे आपलं जाणणं तर दिलं आपलं नित्यत्व बी दिलं. नित्यत्व बी दिलं, एक अंग दिलं, सगळं दिलं. येडं मानलं ते आता एक बी दे. एक पण बी देऊ नका. ते कशाला मागे ठेवायचं? चला जाऊ द्या, मग आपला विषय चालला बाबा. हे कसा गोळ झालाय हो, हे कशामुळं असं झालंय, याचं कारण असं आहे. मावशी सारखं इकडे लोकायला सांगा ना, असं पटत आहे का की बालपण मरून तारुण्य आलं म्हणून, नाही. आणि तारुण्य मेलं तेव्हा म्हातारपण आलं म्हणून. कारण ते एक समजायला कसं काय पटन द्यायला. देहाला तुम्ही म्हणल्यावर असं बोलणं कसं पटन द्यायला. त्याला सांगा ना, याला आताच कळत नाही म्हणून पटतं का त्याला. अनुभव यायला आताच मुडदा आहे मनाभर द्यायला, मनाभर नाही म्हणू शकत. काहून त्याला मी म्हणाले ते न म्हणा दे माझा आहे, मग भरोसा कळेल की हे मुडदा आहे का नाही. तर मग न म्हणा दे माझा ऐसा, मग कळण हे मरत का नाही तर क्षणाला. मग हे अनित्य असा अनुभव आहे का नाही. अनुभव मग आता हे अनित्य आहे आणि आपण त्याला जाणणारे नित्य आहोत. कारण आपण बालपणाबरोबर मेलो नाही, म्हणून आपण बालपणातलेच आता येतं. तारुण्याबरोबर मेलो नाही, तारुण्याबरोबर जन्मलो बी नाही, काय नाही तारुण्यावर जन्मलो, जन्मलो बी नाही. झालं, बालपणाबरोबर मेलो नाही. म्हणून आपण मरणारे नाही तर कसे नाही तर मरणारे नाही. आणि तारुण्याबरोबर जन्मलो नाही म्हणून आपण जन्मणारे नाही तर. मग आपण जन्मणारे नाहीत ना, मग बालपणात बी आपण बालपणाबरोबर जन्मलेलो नाही पहिलेच तर. कारण जन्मणारा नाही म्हणल्यावर जन्मणारा नाही, जन्मणारा नाही म्हणल्यावर मग कधीच जन्मणारा नाही. बंद करा, करा कट त्याला, चाल ठेवूच ना. कधीच जन्मणारा नाही म्हणून अनादी. कसं आहे कधी जन्म म्हणून तर ज्ञानेश्वर महाराज म्हणले, ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जे जे संवेद्या आत्मरूपा. आत्मरूपा हा अनादी आहे. म्हणून हा जाणणारा कसा आहे, अनादी आहे. आणि नुसता अनादीच आहे असं इतकंच नाही तर तो न मरणारा पण आहे. अनादी तर आहे पण अनंत बी आहे. कसा आहे अनंत आहे, म्हणजे त्याचा अंत नाही. म्हणून आपला काय नाही, अंत नाही. का नाही, बालपणाबरोबर अंत झाला का नाही झाला. मग बालपणाबरोबर जर अंत नाही झाला तर तारुण्याबरोबर बी अंत होणार नाही. तारुण्याबरोबर नाही होणार तर म्हातारपणाबरोबर बी नाही. आणि म्हातारपणाबरोबर नाही झाला तर कलियुगाबरोबर बी नाही. हिशोबान ठरायले ते म्हणले तसा अनुभव येत नाही. तो अनुभव याला नुसता अनुभवाकडे पाहायला काय गादा थोडाच बुद्धी आहे ना, मनुष्य देह आहे ना ते. म्हणून आपला काय होत नाही, नाश होत नाही. आणि आपला काय झाला नाही, जन्म झाला नाही. म्हणजे आपण अनादी अनंत इतके नित्य. इतकेच नित्य नाही, बालपणातले आता तारुण्यातले आता म्हातारपणात इतकेच नित्य नाही. अनादी नित्य कसे म्हणजे अनादी कधी जन्म झाला नाही आणि कधीच काय होणार नाही, अंत होणार नाही. इतके नित्य. आणि शरीर हे बालपणातला आता नाही, तारुण्यातला आता नाही. इतकं अनित्य नाही, इतकंच अनित्य नाही ते लागून डोळा उघडे तवरी घडे मोडे इतकं अनित्य. म्हणून इतकं अनित्य आता
म्हणून शरीर कसं आहे अनित्य आणि आपण मग हे अनित्य म्हणून प्रत्यक्ष, जड म्हणून प्रत्यक्ष, आता काय म्हणायला हरकत याला. आणि आपण जाणणारे म्हणून प्रत्यक्ष, नित्य म्हणून प्रत्यक्ष. म्हणून जाणणारे आपण कसे आहोत, नित्य आहोत. आणि जाणणारी नित्य आहोत. इतकंच नाही तर आज जाणणारे नित्य तो आपलं प्रत्यक्ष बी आपल्याला काय आपल्याला जाणणाऱ्या नित्यत्व प्रत्यक्ष आहे आपलं. मग आपण जाणणारी नित्य प्रत्यक्ष आणि शरीर जड अनित्य प्रत्यक्ष. मग याचं प्रत्यक्ष वेगळं म्हणून आहे आणि आपलं प्रत्यक्ष वेगळं म्हणून आहे. आपलं आपल्याला प्रत्यक्ष कसं आहे, वेगळं म्हणून आहे. याचं प्रत्यक्ष वेगळं म्हणून आहे. वेगळ्या ठिकाणी नसलं तरी वेगळं आहे का नाही. एका ठिकाणी असले तरी कसे येत आणि मग वेगवेगळे आहेत. म्हणजे शरीर मी नाही, म्हणजे शरीर वेगळं मी वेगळं, असा जर प्रत्यक्ष अनुभव आहे तर आता शरीराला मी कसं म्हणा, मी शरीर नाही हे प्रत्यक्ष आहे. आता आणि असं प्रत्यक्ष असताना जर तुम्ही असं प्रत्यक्ष असताना आणि असं प्रत्यक्ष लक्षात येलं असताना जर तुम्ही देहाला मी म्हणू लागले तर तो देहाचा लागटपणा आता सुटत नाही असं समजा. सुटत नाही आता, देहाचा लागटपणा सुटत नाही. मग ते म्हणते देहाला मी म्हणल्यावर मरा लागत. ते म्हणले मेलं तरी चालन पण लोकाला दिसलं पाहिजे उठून. कसं असलं पाहिजे म्हणून संसाराला जीव इतके लागट आहेत ते मरायला तयार आहेत पण सोडायला तयार नाहीत. काय ते माहिती आहे त्याला याच्यात मरावंच लागत एक दिवस. काय व्हावं लागत, मरावंच लागतंय. हा बा या या म्हणून आपण जे सांगतो ना किंवा साधू संत जे सांगत आहेत ना ते बहुतेक काही गोष्टी लोकांना माहित आहेत. संसार मरतो हे बी माहित आहे, मरताना सगळ्याला रडावं लागतं हे बी माहित आहे, सगळं माहित आहे ते. कारण आपल्या हातानं बरेच नेऊन जाळलेले आहेत, माहित नाही म्हणावं. बर जे नेऊन जाळले ते आपल्या देखता हातपाय खोरून मेले. काय केले, पाय करून मेले. मेले हे बी माहिती आहे आपल्याला. आपल्याला बी ती पाळी येणार आहे हे बी माहित आहे. हे बी माहित आहे. मग ते म्हणले अशी पाळी येणार आहे तर मग जा ना साधू संत सांगायले तिकडं, अशी नाही येणार पाळी. पण ते म्हणले मग तिकडं सांगायला जावा तर ते सांगायले तुम्ही न दिसणारे. कसे न दिसणारे न मारणारे. ते म्हणले न मारणारे सांगायले पण न दिसणारे सांगायले. मग काय कामाचं ते न मारणं, दिसले पाहिजे ना. नाही दिसलं मॅचिंग कशावर करा, मग मुद्या कशावर घालाव, नाही दिसल्यावर नाव कशावर टाकाव, फोटो कशाचे काढतात, मग नाही दिसल्यावर बाप कोणाला म्हणतात. मग बाप म्हणायचा लागटपणासाठी तर इतके नवस केले होते. लवकर बाप नाही झाला तर खाल्लेली भाकर अंगी लागन त्याला. इतका बेजार होऊन बाप झाला आणि आता तुम्ही म्हणाले न दिसणारा. म्हणजे इतका बेजार झालेला, घेतली त्याची हवा काढून. काय कामाचा तुमचा न दिसणारा. पाहिजे पण दिसणार. हा बाप बी राहू द्या आणि मग न मारणारा म्हणा, मग आम्ही ऐकतो. आता ती बाप बी म्हणा दिसणारा म्हणल्यावर आणि मग दिसणारा म्हणल्यावर तर मग मारावं लागत. तसं म्हणता येत नाही. न दिसणारा म्हणलं की मग बाप नाही म्हणतायत. मग ते म्हणते ते तुमचा न दिसणार तुम्हालाच राहू द्या, बाप पाहिजे आम्हाला, मरण तर मरण. म्हणून
लोकांना का माहित नाही असं थोडं आहे ते. पण ती इतके काय झालेले त्याचे. लागट झाले. तुम्हाला सांगतो ते पतंग असतं ना पतंग, ते दिवा लावल्यावर ते किडे झडप घालतात ना, ते पतंग पाकळ्या त्या दिव्यावर झडप घालतात त्या. आता त्या दिव्यावर जेव्हा झडप घालतात ना, एखादी पहिली झडप घातली ना तेव्हाच आहाळ लागते बरं का त्याला. काय लागते? मग त्याला कळालं ना आता आहाळ लागली म्हणून. काय लागली? आळ लागली. मग आहाळ लागली म्हणल्यावर आता जळणच म्हणून कळलं झडप घातल्यावर जळण. इतका अनुभव आला ना त्याला. पण ते इतके लागत असते, इतके आसक्त असते ते रूपाचे जातेच पुन्हा. की ते म्हणजे किती भाजलं जरसक तर भाजलं भाजतच असतं इतकं तितकं, सोडायचं कशाला. की पुन्हा झडप घालते. काय घालते? पुन्हा झडप घालते. मग ते पहिल्यानं आळलं होतं, आता ते जोरात झडप घालायला गेलं, आलिंगन द्यायला गेलं, बरेच काही भाजले अजून. हा. भाजले की ते तर फाडायलं, पण तर फाडायला जरसक जरी उडता आलं तर पुन्हा घालते त्याच्यावर झडप. म्हणून महाराजांनी दृष्टांत दिला, दीपी पतंग आलिंगन तेत त्याशी अचूक मरण, तैसे विषयाचरण आत्मघाता. अरे दिव्यावर पतंगानं झडप घातल्यावर त्याला निश्चित मरण, याच्यात वादत नाही. तसं हे विषयाच्या नादी लागणाऱ्याला आत्मघात आत्मघात म्हणजे हे मरणारच. काय होणार? मरणारच. हा, हे माहित आहे त्याला तरी सुटत नाही, म्हणून तर आसक्त म्हणावं लागतं त्याला. काहून म्हणावं लागतं? म्हणून असं हा, म्हणून इतकी आसक्ती कोणाला? जीवाला. मग आता इतके जर लागट आहेत तर मग आता यायची जाणून बुजून पायाकून आलेली. म्हणून तर म्हणावं लागतं हे ऐकायला वैराग्य लागत. वैराग्य लागत म्हणजे तितका लागटपणा सोडणं. वैराग्य म्हणजे काय? लागटपणा. हा, विषय नाही सोडणं, विषयाचा लागटपणा सोडा. अरे विषय नाही बी सुटले तर सुटणार आहे ते एक दिवस. काय होणार आहे ते? नाही बी सुटले तरी सुटणारच आहे. पण ते लागटपणा राहतो ना. काय राहतो ते? लागटपणा राहतो. हा, म्हणून विषय घातक नाहीत, लागटपणा घातक आहे. पुन्हा आपला विषय चालला आणि लागटपणा काऊन राहिला माहिती का? हळू. त्याच्यात सुख मानायलो म्हणून. काय मानायलो? सुख मानायला. बाप मानण्यात काय मानायलो? सुख मानायला. आणि बाप मानण्यात सुख मानायलो का बाप मानल्यात सुख अनुभवाला आलं? नाही ना. पोरग झाल्यावर याला बाप म्हणलं. आपण पोरग झाल्यावर बाप मानल्या गेलं, पण बेजारीला किती सुरुवात झाली. मग बाप मानल्याची गार हवा लागली काय? नाही. आणि पोरग झाल्याची परेशानी प्रत्यक्ष सुरू झाली का नाही? उन्हात पळावं लागलं का नाही काही काम करायला, काही आणायला ते. मग बेजारी प्रत्यक्ष आहे, म्हणजे बेजारी प्रत्यक्ष अनुभवाला यायली. आणि बाप मानल्यातलं सुख म्हणजे अनुभवाला आलं का मानलं ते सुख. अनुभव बेजारीचा आणि मान्यता सुख. आणि मान्याचं सुख म्हणजे मान्याच्या सुखाला इतका लागड झाला की अनुभवाला येत साक्षात येत अनुभवाला येत असलेलं दुःख सुद्धा दुःख मानिन त्यो. कशा पुढं? मानलेलं सुख. मानलेलं सुख. इतके तर मूर्ख आहेत. जाऊ द्या. म्हणून आपला विषय चालला बाबा हो की आपण न दिसणारे कसे तर न दिसणारे जाणणारे प्रत्यक्ष. आणि प्रत्यक्ष म्हणजे आपला अनुभव आहे. आणि शरीर दिसणारं न जाणणारं जड. प्रत्यक्ष म्हणजे हे वेगळं ना आपण वेगळे आहेत असं प्रत्यक्ष आहे. आता असं कळालं नाही असं म्हण नका आता. आणि मग असं जर कळालंच वेगवेगळं तर हे मी नाही असा निश्चय करायला काय अडचण नाही.
म्हणजे मी जाणणारा नित्य आणि असा एक. कसा आहे पुन्हा आता एक. एक आहे. कारण इकडे एकत्व कोणातच नाही, हे सगळे अनेक तुकड्याचे आहेत. आणि मी कसा आहे एक आहे. असा मी मला काय आहे प्रत्यक्ष प्रत्यक्ष आहे. मग आता मी जाणणारा न बदलणारा एक प्रत्यक्ष झालं म्हणजे मी देह आहे ही भ्रांती गेली. भ्रांतीपासून हिरतले. कशापासून हिरतले? क्रांतीपासून ही हा, मग मी देह आहे ही काय होती भ्रांती भ्रांती होती का मी देह स्वरूप होत ते आहे भ्रांती भ्रांती होती. वस्तुस्थितीनं मी देह नव्हतो, पण मी देह काय काय होती भ्रांती होती. आणि भ्रांती होती म्हणून वाटत होतं जन्मणार आहे, मरणार आहे, बालक आहे, तरुण आहे, रोगी आहे, म्हणून दुःख होतं जन्म मरणाचं. पण आता काय गेली भ्रांती गेली. गुरुच्या वाक्यानं भ्रांती गेली की मी देह नाही. मग मी देह ही भ्रांती गेली म्हणजे मला आता जन्म मरणातून सुटलो. मी कशातून सुटलो जन्म आता? मरणातून सुटलो. हा, गुरु वाक्यानं सोडलं. आता भ्रांतीतून सोडलं म्हणजे जन्म मरणातून सोडलं. कारण आता जन्म मरणातूनच सोडलं, कारण ते भ्रांतीनं खरंच होतं ना. म्हणून सुटलं आता जन्म मरणातून पार झालं. जन्म मरण नाही आता झालं. आता मी आहे ना आणि हे बी आहे, मरणारा आहे ना हे. आता म्हणजे याचा ना आपला काय आला संबंध आला. मग आता याचा ना आपला संबंध कसा आला? कारण याचा ना आपला संबंध याला हे बी असा आपण असा मग संबंध यावा. समजा तुम्ही लग्न केलं, लग्न केल्यावर याचा आणि बायकोचा संबंध आला ना. हे तिचे नवरा, ती यायची बायको. मग नवरा बायकाचा काय आला संबंध आला. काहून आला? आहे ना, ती बी एक आहे, याचं बी अस्तित्व आहे. दोन जण हा, दोन्हीचं बी अस्तित्व. पण आता तुमची सावली पडली, काही पडली, सावली पडली. मग सावली पडल्यावर मग हे सावलीचा नवरा का? नाही यायची काय सावली बायको का? नाही नाही. मग काहून नाही केली? ती तर काही मागत नाही, काय नाही भांडत नाही, काय नाही. काहून नाही केली बायको? कारण ती वस्तूच नाही काही, तर काय करणार तुम्ही? दोन्हीचा संबंध यायला दोन्ही वस्तू असावं लागतात ना, तेव्हा काय येईल संबंध येईल. तसं या शरीराचा ना आपला काय आला संबंध आला. संबंध आला म्हणलं की हे बी आहे ना आपण बी आहेत. मी शरीर नाही, काय नाही, मी शरीर पण नाही. मी शरीरात आहे ना. हा. मी शरीरात आहे म्हणल्यावर माझा आणि त्याचा काय आला आणि संबंध आला म्हणलं की दोन्ही खऱ्या मानल्या. दोन्ही खऱ्या असल्या तर संबंध येत असतो. एक खोटं आणि एक खरं म्हणलं तर दोन्हीचं काय येत नाही, संबंध येत नाही. संबंध येत नाही. मग आता मी देह नाही हे कळालं, मी देहाहून वेगळा आहे हे कळालं. पण मी देहात आहे ना, कारण देह वेगळा आणि मी वेगळा, हे दोन्ही आहेत. आणि देहाचा आणि माझा काय आहे संबंध आहे. म्हणजे ते बी आहे मी बी आहे, म्हणजे द्वैत आहे. द्वैत आहे. द्वैत आहे. आणि द्वैत आहे म्हणलं की मग फिरण्याचं दुःख आहे. अजून कशाचं दुःख आहे? फिरण्याचं. समूळ दुःख नाही गेलं. अजून फिरण्याचं. जन्माचं आणि मरणाचं गेलं हे कळालं की जन्म नाही आणि मरण नाही, ही भ्रांती गेली म्हणजे ते दुःख गेलं. पण हे सत्यत्व राहिलं ना. अजून सत्यत्व राहिलं म्हणल्यावर फिरणं आहे ना. मग ह्या देहाचा संबंध येणं, मग सुटणार म्हणल्यावर मग पुन्हा दुसऱ्या देहाचा संबंध येणार. चला, मग हे सत्य आहे म्हणलं की याचे संस्कार बी कसे आहेत मनातले सत्य, म्हणजे संचित बी सत्य, म्हणजे पुन्हा लक्ष 84. सत्य. मग आता हे बी खरं ना आपण बी खरं, म्हणजे लक्ष 84. पण आता हे खरं कशामुळं? कारण हे जे खरं आहे हे अस्तित्वानं खरं का भ्रांतीनं खरं? भ्रांतीनं खरं. हा. आता ही भ्रांती बी कशी होत असती माहिती आहे का तुम्हाला? म्हणजे जसं हे शरीर जाणणार आहे, आता ही भिंत जाणणार आहे, अशी भ्रांती झाली का? नाही. नाही झाली. काहून? तिचा अनुभवच नाही कारण जाणण्याचा. इथं अनुभवच नाही जाणणेपणाचा. कारण इथं जीव नाही, दोन्हीचा संबंध नाही ना, इथं प्रगटता नाही त्याची. म्हणून इथं जाणणेपणाचा काय नाही, अनुभव नाही. म्हणून तिला कोणी जाणणारा म्हणतच नाही, अशी भ्रांतीच नाही. पण आता ह्या देहाच्या ठिकाणी जाणणारा म्हणून भ्रांतीनं अनुभव यायला ना. काहून यायलाय? कारण त्याचा ना आपला काय आला आपलं जाणणं याच्यावर अनुभव यायला.
याचं नाही पण याच्यावर यायलं ना. कशावर यायलं ते? याच्यावर यायला. हा. मग आता तसं मग आता आपण आपलं जाणं काढून घेतलं, मग ह्याच्यावर ठरलं. तसं आता हे शरीर अनुभवाला यायले. आता हे शरीर अनुभवाला यायले, हे शरीर अनुभवाला यायले. आता शरीराचं अस्तित्व नाही, पण अनुभवाला कोणाला यायले? आपल्याला यायले ना ते. हा. म्हणजे आपल्याला अनुभवाला यायले म्हणजे कोणाचं अस्तित्व आहे तिथं? आपलं अस्तित्व आहे. त्याचं अस्तित्व नाही. नाही. काय नाही? शरीराला शरीराचं अस्तित्व नाही. नाही, त्याला त्याचं अस्तित्व नाही. पण ते अनुभवाला कोणाला यायले? आपल्याला आणि आपल्याला अनुभवाला यायला म्हणल्यावर आपलं अस्तित्व आहेत का नाही? आहे. मग आपल्याला अनुभवाला यायलं म्हणजे आपलं अस्तित्व तिथं गेलंच का नाही? गेलं. मग ते आपलं अस्तित्व तिथं गेल्यावर त्याचं नाही ते अस्तित्व, आपलं आहे. पण भ्रांती काय झाली? त्याचं अस्तित्व. अनुभव त्याचा ना अस्तित्व आपलं. काय काय? अनुभव त्याचा आणि अस्तित्व आपलं. अस्तित्व आपलं, त्याचं अस्तित्व नाही. अनुभव यायला जसं स्वप्नातल्या पदार्थाचा अनुभव होता, अस्तित्व नव्हतं त्याचं. काय नव्हतं? अस्तित्व नव्हतं, अनुभव होता. हा. आता त्या अनुभवाचं जर अस्तित्व असतं तर जागा झाल्यावर बी राहिलं असतं ना. मग तिथल्या अनुभवाचं अस्तित्व आता जागा झाल्यावर नाही. मग जागा झाल्यावर तो अनुभव नाही ना, म्हणून त्या अनुभवाला काय नव्हतं? अस्तित्वच नव्हतं. हा. म्हणून अस्तित्व नव्हतं. म्हणून तो अस्तित्व नसलेला अनुभव. तसं जागृतीचा जो अनुभव यायलाय तो अस्तित्व नसलेला अनुभवीचा. म्हणून ह्या जागृतीच्या अनुभवाला अस्तित्व नाही, कारण याला जर याचं अस्तित्व असतं तर स्वप्नात बी अनुभवाला असतं. मग स्वप्नात या अनुभवाला यायला का नाही? म्हणून ह्या अनुभवाला याचं काय नाही? अस्तित्व नाही. मग तेव्हा जर अस्तित्व नव्हतं तर आता बी काय नाही? म्हणून आता बी जागृतीला अस्तित्व नाही. मग अस्तित्व तर नाही, पण अनुभवाला तर यायली. मग ती कोणाला यायली? आपल्याला यायली. मग आपल्याला यायली म्हणल्यावर त्या अनुभवाचा ना आपला काय आला? संबंध आला. आणि त्याचा ना आपला संबंध आला की आपलं अस्तित्व त्याच्यात घुसलो. आता त्याच्यावर अनुभवाला यायली. आणि मग काय वाटायलंय? त्याचं अस्तित्व वाटायला लागलं. मग आता त्याला त्याचं अस्तित्व वाटायला लागलंय म्हणजे त्याच्या अस्तित्वाची भ्रांती. वास्तविक आपलं अस्तित्व आहे, पण त्याचं वाटायला म्हणल्यावर काय आहे? भ्रांती आहे. पण आता आपण विचार केला, आपण पहिलाच हिशोब घेतलेला आहे, जे ज्याचं स्वरूप असतं ते त्याला सोडून नसतं. हे गणित कुठं बी लागत. आता ते बे दोन्ही चार म्हणलं की ते चार कुठं बी चालू द्या ते गणित. तसं गणित असं काही एक श्रीमंता का वेगळं, गरिबा करता वेगळं, ते शिकणाऱ्या करता वेगळं, अडाण्या करता वेगळं असं नसतं. ते गणित सगळ्या करता सारखंच असतं. सोन्या करता वेगळं, लोखंडा करता वेगळं असं नसतं. ते गणित सगळ्या करता तसं इकडं गणित सगळ्या करता सारखंच असतं. जे ज्याचं स्वरूप असतं ते त्याला सोडून नसतं. मग आता जागृतीचं स्वरूप जर असणं असतं तर याला सोडून असणं अनुभवाला आलं नसतं, किंवा ही असण्याला सोडून राहिली नसती. मग आता चला, मग आता ही स्वप्नात होती का? मग तवा हिचं नसणं ना, म्हणजे स्वप्नात जागृतीचं नसणं. मग आता असणं अनुभवाला यायला गृहीत धरा, आणि तवा नसणं अनुभवाला यायला. मग हे कसं काय? आता असणं ना तवा नसणं. आता विचार करायची पाळी आली की असणं म्हणावं का नसणं म्हणावं? नसणं म्हणावं तर अनुभवाला यायली. काय काय? आणि अनुभवाला यायली म्हणून असणं म्हणावं तर स्वप्नात नव्हती. मग तवा नव्हती ना. मग तवा जर नव्हती तर आता बी नाही. म्हणून जागृती नाही. आणि आपलं कसं आहे? आपण आहोत ना असणं नाही, किंवा असणं आहे ना आपण नाही, असं आहे का? स्वप्नाचं असणं आहे ना आपलं नसणं आहे, असं आहे का?
जागृतीचं असणं आहे ना आपलं नसणं आहे, असं आहे का? सुषुप्तीचं असणं आहे ना आपलं नसणं आहे, असं आहे का कधी? म्हणजे आपलं कधी काय असणंच आहे. म्हणजे आपल्याला सोडून काय नाही, असणं नाही. म्हणून असणं आपलं स्वरूप आहे. म्हणून असणं आपलंच. कोणाचं? मग कवा बी असणं कोणाचं? आपलंच. आणि स्वप्नाचं कवा बी आताच नसणं का तवा बी नसणं? हा. मग जेव्हा दिसत नाही तवा बी नसणं, आणि जेव्हा दिसत तवा बी नसणं. तसं जागृतीचं जेव्हा दिसत नाही स्वप्नात तवा बी नसणं, आणि आता दिसायली आता बी नसणं. म्हणजे जागृतीचं कवा बी नसणं, स्वप्नाचं कवा बी नसणं, सुषुप्तीचं कवा बी नसणं, आणि आपलं मग आपलंच असणं, बाकीच्याचं नसणं. जागृतीचं नसणं म्हणजे त्या शरीराचं नसणं, प्राणाचं नसणं, मनाचं नसणं, म्हणजे यायचं नसणं. मग यायचं जर नसणं तर हे नाहीच. मग काय? हा. आणि हे नाहीच. आता हे नाहीच म्हणल्यावर याचा ना आपला काय नाही, संबंध बी नाही. कारण ते नाहीच तर संबंधाचा प्रश्नच नाही ना. ते स्वप्नातली बायकोच नव्हती तर लग्न कवा लागलं? हार कवा घातले होते, फोटो कवा काढे, सोयरिकी कवा जमल्या? ते म्हणले बायकोच नव्हती, बायको अनुभवाला आली. सोयरीक केलेली नाही अनुभवाला आली. मग जागा झाल्यावर मग तुम्हाला बायको अनुभवाला आली, पण सोयरिकी कवा अशी जमल्या होत्या तर अनुभवालाच नव्हता आले. असा कधी विचार करतो का? ते म्हणतो बायकोच नव्हती तर सोयरीक झाली, लग्न कवा लागलं, फोटो कवा काढीन, ते काय पाहतो काय? अल्बम पाहू द्या बरं, तो कवा म्हणतो असं काही नाही. बायकोच नव्हती तर बाकीचं तसं आहे. शरीरच नाही, जगच नाही, तर याचा आपला काय नाही नाही. म्हणजे नाहीत म्हणजे दोहित नाहीच. आणि दोहित नाही तर मग उरला तो अवघारी. मग आता अस्तित्व कोणाचं आहे? आपलंच आहे. आणि आपल्या अस्तित्वात दुःख आहे का? म्हणजे आपल्या अस्तित्वात कोणचं दुःख? कोणचं दुःख नाही. आणि कोणचं दुःख नाही म्हणून आनंद येत आपण. म्हणून दुःख संबंध रहित आनंद. दुःख संबंध रहित आनंद. इकडं कसं असतं? ते म्हणले तुम्ही नाचायले, कशाचा आनंद? पोरग झाल्याचा आनंद. कशाचा? मग पोरग झाल्याचा आनंद. पण पोरगच झाल्याचा आनंद आहे, रोग झाल्याचं दुःख आहे अजून. दुःख मिश्रित आनंद. तसं असं कळालं तुम्हाला, लोक म्हणे कशाचा आनंद झाला तुम्हाला? ते म्हणा कारण आनंद झाला नाही, दुःख नाही ठरलं आमच्या ठिकाणी. काय ठरलं? दुःख नाही ठरल्याचा आनंद आहे. याचा आनंद म्हणा तर मग त्याचं दुःख राहील पुन्हा. आमच्या ठिकाणी दुःखच नाही याचा आनंद. आता काय करायचं? म्हणजे काय नाही ठरलं आता? खाली राहिला तो काय आनंदच आहे. म्हणजे आताच आनंद का पहिलाच होता असा? म्हणले मग आतापर्यंत दुःख कशानं? भ्रांतीचं होतं. कशाचं होतं ते? आणि भ्रांतीचं होतं म्हणजे नव्हतं. मग आता भ्रांतीचं होतं ना, मग भ्रांतीपासून हिरतले. काय केलं आता? आज तुम्हाला महावाक्य सांगितलं ना निवृत्तीनाथानं. म्हणून भ्रांतीपासून हिरतले, गुरुवाक्य म्हणत आत्मस्वरूपी घातले. अरुण्या पुंडलिक